तेच विद्यार्थी वर्ग, पालक वर्ग, शिक्षक वर्ग, आमचे अधिकारी वर्ग आणि माझे सहकारी सर्वांचे सहर्ष स्वागत. विद्यार्थी मित्रांनो, आपण आज वर्षभर एकापेक्षा एक सरस असे ऑनलाईनचे पाठ पाहत आहोत. आणि मी तर म्हणतो विद्यार्थी मित्रांनो की आपलं हे फार मोठं नशीब आहे की एवढे सुंदर तऱ्हेचे पाठ आपल्याला पाहावयास मिळतात. त्यामुळे आपणास मी इथे निवेदनही असं करेन की सर्व विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त आपल्या मित्रांना आणि इतरांना सुद्धा हे पाठ पाहण्यासाठी उद्युक्त करा. याचं कारण असं की हे पाठ अतिशय समृद्ध असतात. आपले एकापेक्षा एक सरस शिक्षक एकापेक्षा एक अगदी सुंदर तऱ्हेने तयारी करून हे पाठ घेत असतात. त्यामुळे त्याचा लाभ सर्वांना व्हावा याकरिता प्रत्येकाने हे पाठ पाहावेत अशी मी सर्वांनाच विनंती करतो. आणि विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या इतिहास विषयाअंतर्गत मी महेंद्र सावंत एक नवीन पाठ घेऊन आपल्या समोर आलेलो आहे. आणि आपण फार सुंदर तऱ्हेने उत्तर देता आज देखील मी तुमच्याकडून आशा अशी बाळगतो की आपण अगदी मनापासून ऐकाल आणि छानपैकी त्यातून बोध घ्याल आणि तो बोध सगळ्यांसमक्ष आपण व्यक्तही कराल. आणि मला खात्री आहे कारण नेहमीच आपण फार सुंदर तऱ्हेने उत्तर देता. चला तर आपण एका नवीन पाठाकडे जाऊया. तत्पूर्वी आपण नेहमीप्रमाणे जे आपण सुरुवातीला एक छान सुविचार पाहतो, आपले उद्दिष्ट पाहतो, हे सगळं पाहणार आहोत. ठीक आहे, तर बघूया. आपण सर्वप्रथम या ठिकाणी आहे इयत्ता 8वीचा इतिहासाचा पाठ आणि पाठाचं नाव आहे स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व. स्वातंत्र्य लढ्याचे अंतिम पर्व या पाठामध्ये आपण अर्धा पाठ पाहिलेला आहे आणि आता उर्वरित जो भाग आहे तो आपण उरलेला घेणार आहोत. उपघटक आझाद हिंद सेना. आझाद हिंद सेनेने काय कार्य केलं स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वामध्ये हे आपण आज पाहणार आहोत. मी महेंद्र सावंत आपणासमोर इतिहासाचा पाठ सादर करत आहे. चला तर सर्वप्रथम आपण आता एक छानसा सुविचार, उद्दिष्ट हे सर्व पाहूया. सर्वप्रथम सुविचार. हा सुविचार आपल्याला एका चांगल्या विचाराकडून चांगल्या कृतीकडे आपल्याला घेऊन जातो, एक चांगला बोध आपल्याला देत असतो. आज नेमका सुविचार आपण सुभाषचंद्र बोस नेताजींचाच घेतलेला आहे. माणसाने आपल्या ध्येयाकडे एकट्यानेच चालायचे असते, कारण सफलता प्राप्त झाल्यावर लोक आपोआप आपल्या मागे जमा होतात. विद्यार्थी मित्रांनो, सुविचार अतिशय महत्वाचा आहे. आपल्याला नेहमी एकट्याला मीच का आणि हे एवढं अवघड काम मला कसं जमेल असं आपण म्हणतो, कारण आपल्याला आपण एकटे असल्यासारखं वाटतं. परंतु बाळांनो लक्षात घ्या, ज्यावेळेस मोठं कार्य करायला जातात त्यावेळेस बाकीचे बाजूला होतात, कारण ते सोपं नसतं. अशाच तुम्ही जर त्या ध्येयाकडे एकट्याने चालायचं ठरवलं तर निश्चितच त्यावेळेस कदाचित तुमच्या बाजूला कोणी नसेल, कोणी तुम्हाला सहकार्य करणारही नाही. पण त्यातून ज्यावेळेस तुमचं ध्येय साध्य होईल त्यावेळेस मात्र लोक आपोआप तुमच्या मागे जमा होतील. हे बाळांनो अगदी उदाहरण तुम्हाला इतिहासात वारंवार दिसेल. ज्या सावित्रीबाईंवरती शेणाचे गोळे फेकण्यात आले होते, अगदी एकट्या पडल्या होत्या, ते काय शिकवून मोठी होणार आहे आणि स्त्रिया शिकून, बायका शिकून काय करणार आहेत. पण आज मात्र आपण अग्रक्रमाने स्त्री शिक्षणाचं नाव आलं की सावित्रीबाईंचं नाव घेतो. अस्पृश्यांना न्याय देऊन काय मिळणार आहे? त्यांना तर जगण्याची किंवा त्यांना तर हक्क मिळण्याचा अधिकारच नाही कसला, असं म्हणणाऱ्या समाजामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुढे झाले आणि म्हणून आज त्यांना एवढा सन्मान प्राप्त झाला. भले त्यावेळेस ते एकट्याने वाटचाल करत होते, त्यांनी किती सोसलं तुम्हाला ठाऊक आहे. प्रत्येकाच्या बाबतीत, भले सावरकर असोत, अगदी आगरकरांच्या बाबतीत तर त्यांची प्रेतयात्रा त्यांना पाहावी लागली होती स्वतःची. एवढं समाज विरोधात जाऊ शकतो. परंतु बाळांनो एक लक्षात ठेवा, सफलता प्राप्त झाली की लोक आपोआप आपल्या मागे नक्की येतात आणि सत्याचा विजय होतो. पाहूया तर याच्यानंतर या पाठातून आपण काय शिकणार आहोत. या पाठातून आपण शिकणार आहोत 1870 ते स्वातंत्र्य प्राप्ती या काळातील वाटचालीचा आढावा घेणार आहोत. आणि दुसरं, राष्ट्र उभारणीच्या प्रक्रियेतील या ठळक घटकांचे विश्लेषण आपण करणार आहोत. म्हणजे विशेषतः या आझाद हिंद सेनेचं आपण कार्य पाहणार आहोत. तर पाहूया आपण आता हे कार्य, आझाद हिंद सेना आणि सुभाषबाबूंचं कार्य पाहण्यापूर्वी चला मी काही प्रश्न विचारतो. विद्यार्थी मित्रांनो, मला खात्री आहे तुम्ही एवढी सुंदर उत्तरं देता आणि आजही देणार आहात आणि तुम्हाला हा पाठ निश्चितपणे आवडणार आहे. आता सर्वप्रथम प्रश्न असा आहे की गेल्या वर्षी तुम्ही कोणता इतिहास शिकलात बरं?
कोणता इतिहास गेल्या वर्षी होता तुम्हाला? काय काय शिकलात? कोण सांगेल? कोणी पटकन उत्तर द्यायचं. गेल्या वर्षी कोणता इतिहास होता आपल्याला? हा, कोण सांगते? 2 जण तयार आहेत, दोघांनी हात वरती केलेला आहे. बोला. शिवाजी महाराजांचा आणि संभाजी महाराजांचा. बरोबर. शिवाजी महाराजांपासून संभाजी महाराज, ताराबाईंचा, म्हणजे थोडक्यात मराठी सत्तेचा पूर्ण अभ्यास आपण केला होता. गेल्या वर्षी तसा अभ्यास केला. दरवर्षी आपण वेगळा एक घटक असतो, कधी मध्ययुग असतं, कधी प्राचीन युग असतं. मग यावर्षी कसला इतिहास शिकतात तुम्ही? कोण सांगेल बरं? सांगा बघा. यावर्षी सगळा इतिहास मिळून कशाचा इतिहास आपण शिकत आहोत? सगळे पाठ मिळून. चौघांचा हात वरती आहे. कोण सांगतंय? सर, आपण आज आपल्या भारताचे स्वतंत्र कसे मिळाले आणि. अरे वा, भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास. आता भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास म्हणजे काय? एका वाक्यात फक्त सांगा. चला, थोडक्यात अगदी बोला. हा, दोघांचा हात वरती आहे. कोणी बोला. भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास म्हणजे कसला इतिहास बरं? सर, मी बोलू नये? हा, बोला बोला. मेघा बोला. आपल्याला किती संघर्ष करून स्वातंत्र्य मिळालेलं ते दाखवतं. ब्रिटिशांचा जो साम्राज्य विस्तार भारतावर होता आणि त्याने आपल्याला जे गुलाम करून ठेवलं होतं, ते 150 वर्ष आपण जो संघर्ष केला स्वातंत्र्य मिळण्यासाठी, त्यांच्यातून सुटका मिळण्यासाठी, त्यांना भारतातून हाकलण्यासाठी, हा जो संघर्ष आहे, हा स्वातंत्र्य लढ्याचा इतिहास आहे. तो आपण या पाठामध्ये, आपण या संपूर्ण आपल्या 8वी इयत्तेमध्ये इतिहासात शिकत आहोत. आणि यातीलच आपण हा संघर्ष, तुम्हाला माहिती आहे कोणी कसा कसा केला? प्रत्येकाने आपल्या परीने जो संघर्ष करता येईल जशा परीने, कोणी संपामध्ये सामील झालं, कोणी मोर्चामध्ये सामील झालं, बरोबर, कोणी हरताळ केला, कोणी सत्याग्रह केला, सगळ्या प्रकारचं. आणि कोणी तर अक्षरशः ब्रिटिशांना गोळ्या घातल्या. म्हणजे सगळ्या तऱ्हेचा संघर्ष तुम्ही पाहिलेला आहे स्वातंत्र्यासाठी. सगळे मार्ग. कोणी असंतोष पसरवला, कोणी वृत्तपत्र काढली, कोणी घोषणा दिल्या, कोणी भाषणं दिली, कोणी उत्सव साजरे केले, कोणी समाज सुधारण्याचं वेळ लावलं. परंतु बाळांनो, सगळ्यांचं उद्दिष्ट एकच होतं, या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं. आणि दुसरं म्हणजे नुसतं स्वातंत्र्य नाही, तर स्वातंत्र्याबरोबर या देशामध्ये सुराज्य आणायचं. एक चांगलं असं आदर्श अशी राज्य पद्धती या देशामध्ये आणायची. हे सगळ्या उद्दिष्टासाठी सगळ्यांनी प्रयत्न केला. आता हे सगळे प्रयत्न तुम्हाला माहिती आहेत, कारण आता जवळजवळ आपण हे सगळे पाठ पाहिलेले आहेत. त्यामुळे आता पुढे आपण पाहणार आहोत अजून एक मार्ग. स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्व, आपल्या पाठाचं नावाचं अंतिम पर्व. आता आपण स्वातंत्र्य लढ्याच्या अंतिम पर्वाकडे, म्हणजे अगदी आता आपल्याला स्वातंत्र्य मिळणार आहे पुढच्या पाठात. मग आता शेवटचा हा जो पर्याय आहे, हा जो मार्ग आहे, अगदी वेगळा मार्ग आणि लखाकणारा मार्ग, इतिहासामधलं एक सोनेरी पान आपण पाहणार आहोत. बाळांनो, हा मार्ग किती खडतर होता आणि तो कसा पत्करला गेला आणि कसा यशस्वी झाला, कोणी केला, हे सगळं आपण आता या पाठात शिकूया. तर या व्यक्तीचं नाव होतं नेताजी सुभाषचंद्र बोस, अर्थात सुभाषचंद्र जानकीनाथ बोस. सुभाषचंद्र बोस यांचा मार्ग आपण बघणार आहोत. कोण होते सुभाषचंद्र बोस? काय केलं असं वेगळा मार्ग? आता खरं म्हटलं ना, तर तुम्हाला जर विचार करायला सांगितलं किंवा आपण जर सगळे जर विचार करायचं म्हटलं, स्वातंत्र्य कसं मिळवायचं, तर सगळे मार्ग झाले ना. ब्रिटिशांना मारण्याचा अक्षरशः मार्ग झाला, अहिंसेचा झाला, असंतोष झाला, त्यांच्याकडे मागण्या करून झाल्या. आता राहिलंच काय? परंतु सुभाषचंद्र बोस यांचा मार्ग या सगळ्यावरून वेगळा, हटके होता. पण तो मार्ग इतका जबरदस्त आहे की तुम्हाला ऐकल्यानंतर देशप्रेम आणि जाज्वल्य असं राष्ट्रभक्ती तुमच्यामध्ये तयार होईल याची खात्री आहे. तुम्ही जितका सुभाष बाबूंचा अभ्यास कराल तितका राष्ट्रभक्ती तुमच्यामधली उजळून निघेल. आणि म्हणूनच आपण खास करून हा पाठ वेगळा घेत आहोत. सुभाषचंद्र बोस यांचा आझाद हिंद सेनेचं कार्य आपण पाहणार आहोत. काय झालं असं नेमकं, चला पाहूया. तर आपण यासाठी आपल्याला जावं लागेल ते थेट युरोपामध्ये आपण जाऊ. कुठे जायचं? युरोपामध्ये. बाळांनो, त्या काळामध्ये एक विचित्र परिस्थिती निर्माण झाली, ती आपण बघणार आहोत. तर आता आपण पाहूया. युरोपामध्ये आल्यानंतर युरोपामध्ये हे बरेचसे देश दिसत आहेत. जर्मनी दिसते, इंग्लंड दिसते, फ्रान्स दिसते, स्पेन दिसते, सगळं दिसते, बरोबर. हे सगळे देश आहेत. हा जो खंड आहे तो युरोप खंड मी दाखवलेला आहे. या ठिकाणी बाजूला, डाव्या बाजूला तुम्हाला 2 देश दिसत आहेत. एक जो भगव्या कलर मध्ये दिसतोय तो इंग्लंड आहे
आणि हिरव्या रंगात दिसतोय तो जर्मनी. मी गोल करूनही विशेषता दाखवलंय. आता काय ह्याचा संबंध आहे? ह्याचा फार मोठा भारताशी संबंध आहे बाळांनो. अगदी जगामध्ये आता काहीतरी भयानक घडणार होतं. 1935 साल उजळलं होतं आणि 35 सालानंतर जगामध्ये हालचाल सुरू झाली. 36 साल आलं, 37 सालामध्ये आणखीन हालचाल सुरू झाली आणि असं वाटायला लागलं सगळ्या जगाला की काहीतरी भयानक घडणार आहे, भयंकर घडणार आहे, काहीतरी विपरीत घडणार आहे. साधी सुधी लढाई आता पण आपण पाहिली होती इतिहासात. अशा असंख्य लढाई पाहिल्या, युद्धही पाहिली. पण आता जे घडणार होतं ते महायुद्ध. आणि ते कुठे घडणार होतं? एका देशात नाही, 2 राज्यांमध्ये नाही, तर अख्ख्या जगभरात, सगळ्या खंडांमध्ये, सगळ्या महासागरांमध्ये खळबळ माजणार होती आणि एक भयानक युद्ध घडणार होतं. आणि म्हणून याला विश्वयुद्ध, महायुद्ध म्हटलं जातं. कुठलं युद्ध आहे ना, ठीक आहे 2 वर्ष खूप झाली, 1-2 दिवसातच संपतात. पण हे महायुद्ध कधी संपणार काय माहित. खरोखर बाळांनो आश्चर्य. हे युद्ध तब्बल 5 वर्ष चालू होतं आणि 2 देशांचं नाही, तर अखंड विश्वामध्ये, जगामध्ये वेगवेगळ्या देशांचं आपापसात युद्ध चालू होतं. एक आपल्या या विश्वाचे, आपल्या जगाचे 2 भाग पडले होते. जगाचे 2 भाग पडले होते, अर्धे देश आणि अर्धे देश अक्षरशः. आणि ह्या 2 फळ्यांमध्ये आपापसात युद्ध सुरू झालं. हे म्हणा सुभाषबाबूंचा काय प्रश्न आहे? मोठा प्रश्न आहे बाळांनो. ह्या युद्धाचा मुख्य हा जर्मनी देश होता. जर्मनी दिसतोय आणि जर्मनीचं उद्दिष्ट होतं त्या इंग्लंडला नेस्तनाभूत करून टाकायचं. लक्षात घ्या मी काय म्हणतो, कारण इथूनच खरी सुरुवात आहे. या जर्मनीचं सुप्त मनातलं उद्दिष्ट असं होतं की इंग्लंड आणि फ्रान्स त्याचे मोठे शत्रू होते, त्यांना पूर्ण बेचिराख करून टाकायचं. आणि म्हणून हे जर्मनी युद्धासाठी असा तयार होता आणि हळूहळू त्याने युद्धाची पूर्ण तयारी केलीच. आता त्याला माहिती होतं की इंग्लंड आणि फ्रान्स काय साधे देश नाही, तो अख्ख्या जगावर राज्य करतात. भारतावरच काय, अख्ख्या जगावर. मग एवढ्या जगावर राज्य करणाऱ्या ना एकटा जर्मनी काय करणार? तरी सुद्धा जर्मनी तयारीत होता. आणि हा पहा, या माणसाचं नाव ठाऊक आहे का तुम्हाला? हाच तो ॲडॉल्फ अलोइस हिटलर. हा जर्मनीचा त्या चान्सेलर होता. ह्याने ठरवलं होतं की महायुद्ध होणार आणि जर्मनी हा इंग्लंड फ्रान्सला नेस्तनाभूत करणार. आणि म्हणून हा हिटलर तयार होता. परंतु हे सोपं आहे का मला सांगा? एका जर्मनीने जग जिंकणं नाही. आणि म्हणून त्याने आपल्या मदतीला काही देश घेतले होते. त्यातला महत्वाचा देश हा पहा मी गोल करून दाखवलेला आहे उजव्या बाजूला. छोटासा अगदी देश आहे, म्हणजे अशी उभी रेषाच दिसते फक्त. कोणता देश आहे कोणाला ठाऊक आहे का रे? कोणी सांगू शकेल कोणता देश आहे? हा आयुष बोला. आयुष सांगा बघा, हा कोणता देश दिसतोय? कोणी सांगा चला पटकन. सर जपान. म्यानमार वाटतं. जपान. कोणता आहे? जपान. हा एक छोटस निळं टिंब दिसतंय ना, मी दाखवलंय त्या ठिकाणी जर्मनी आणि इकडे जो उभा दाखवलाय तो जपान. या 2 देशांनी, त्या हिटलरने जपानशी मैत्री केली. दोन्ही देश म्हणाल तर फार छोटे दिसत आहेत, जगाच्या मानाने केवढे छोटे, पण दोघांनी एवढी लष्करी ताकद वाढवली, दोघांनी एवढी घनिष्ठ मैत्री केली आणि जगात मध्ये प्रचंड मोठं युद्ध करायचं, महायुद्ध करायची ही तयारी त्यांची पूर्ण झाली. आता हे युद्ध जर समजा या जर्मनीने आणि जपानने जर इंग्रजांविरुद्ध केलं तर इंग्रज कुठे राहणार आणि इंग्रजांचं काय होणार? इंग्रज जगावर राज्य कसं करणार? भारताचं काय होणार? जिकडे जिकडे ब्रिटिशांचं राज्य आहे त्यांचं काय होणार? आणि बाळांनो, आता आपण भारताकडे वळूया. याचाच विचार करायला सुरुवात केली ते आमचे महान सुभाषचंद्र बोस. सर्वांनीच विचार केला की आता काय होणार आपलं, जर जपानने आक्रमण करते आपल्यावर का जर्मनी आपल्यावर आक्रमण करते? कारण ते आपल्यावर आक्रमण नक्की करणार, कारण आपण इंग्रजांच्या बाजूने आहोत, आपण इंग्रजांचे गुलाम आहोत. अशी काहीतरी विचित्र अवस्था सुरू झाली. आणि मग एक मोठा यक्ष प्रश्न बाळांनो त्यावेळेस तयार झाला. सुभाषबाबूंनी फार विचार केला याच्यावरती. वास्तविक सुभाषबाबू बाळांनो त्यांना सर्वजण नेताजी म्हणायचे. नेताजींचं वैशिष्ट्य की अतिशय खानदानी श्रीमंत अशा घराण्यात त्यांचा जन्म झाला. वडील स्वतः नामांकित वकील. काय कमी होते माणसाला? ब्रिटनमध्ये गेले आणि ICS परीक्षा सहज पास झालेले, सहज.
ICS परीक्षा म्हणजे बाळांनो एक लक्षात घ्या, ती परीक्षा पास झाली याचा अर्थ नोकरी तर सोडून द्या, काहीही जे पाहिजे ते सुख पायाशी मिळेल. एवढी मोठी त्या काळातली सर्वात मोठी परीक्षा इंग्लंडला जाऊन ते पास झाले. परंतु तिथे तळमळायला लागले, त्यांचा आत्मा स्वस्थ बसेना, त्यांना सतत भारताची ओढ लागली. कशासाठी माहितीये? आज आपण पाहतो तरुणांमध्ये ओढ आहे, कधी एकदा अमेरिकेत जातोय, कधी एकदा फॉरेनला जाऊन शिकतोय. आणि इथे उलट ओढ लागली होती, फॉरेनला शिकलेला इंग्लंडचा माणूस हा भारतामध्ये येण्यासाठी तळमळत होता, तडफडत होता. कशासाठी असेल? चांगली नोकरी मिळावी, कुठेतरी मोठा दर्जा आणि सत्ता मिळावी? अजिबात नाही, भारताची सेवा करायला मिळावी. आणि म्हणून कोणती नोकरी न पत्करता एवढे हायली क्वालिफाईड आपण म्हणतो ना, एवढं मोठं शिक्षण असून ही व्यक्ती भारतात आली. आणि भारतामध्ये येऊन ज्यावेळेस भारतामध्ये गांधींचा लढा चालू होता, त्या गांधींचं शिष्यत्व पत्करलं आणि त्यांचे गांधींच्या लढ्यामध्ये ते सामील झाले. आणि जवाहरलाल नेहरू हे अगदी तरुण तडफदार त्यावेळेस होते, त्यांचे ते चांगले मित्र बनले. आणि ह्या दोन मित्रांनी ठरवलं की या देशामध्ये खूप प्रगती करायची. आणि ह्या ब्रिटिशांना कोणत्याही स्थितीत पहिलं उद्दिष्ट म्हणजे ब्रिटिशांना हाकलणं, दुसरं उद्दिष्ट म्हणजे या देशामध्ये समाजवाद आणायचा. समाजवाद याचा अर्थ कोणताच भेद ठेवायचा नाही, गरीब श्रीमंत नाही, कोणताच भेद नाही. आणि या देशाला खूप समृद्ध बनवायचं. पण बघा काय आवश्यकता होती हो, एका एवढ्या मोठ्या घराण्यातला माणूस, एवढा सुशिक्षित माणूस, सर्व काही मिळालेला माणूस, पण झोकून दिलं आणि त्याच्यानंतर 11 वेळा तुरुंगात गेली. साधा तुरुंग पण त्यांना मिळाला नाही, तर प्रत्येक वेळेस भयंकर यातनामय अशा त्यांना वारंवार असे तुरुंगात. एवढंच कशाला, खुद्द त्या मंडालेमध्ये त्यांना सुद्धा टाकलं होतं, भारताच्या बाहेर हद्दपार केलं होतं. पण ते म्हणतात ना, आगीमध्ये सोनं टाकलं, भट्टीत सोनं टाकलं की अजून झळाळतं, अजून ते चांगलं निखरतं, चांगलं होतं. बरं, तशाच तऱ्हेने त्यांचं हे व्यक्तिमत्व होतं, ते झळाळत गेलं. आणखीन सुद्धा त्यांनी ठरवलं अजून काहीतरी केलं पाहिजे. स्वस्त बसवत नव्हतं आणि त्यांनी प्रचंड हे कार्य चालूच ठेवलं होतं. आणि अशा वेळेस त्या इंग्लंडमध्ये गेल्यानंतर त्यांना जर्मनी, इटली सगळ्या देशांबद्दल माहिती झाली होती. माहितीच नाही, इटलीचा मुसोलिनी माहित होता, मित्रच बनला होता, ओळखीचाच झाला होता चांगला, हिटलर माहित झाला होता, सगळं माहित झालं होतं. आणि तेवढ्यात हे भारतामध्ये आल्यानंतर, भारतामध्ये गांधींचं कार्य चालू असताना ही बातमी थडकली. सगळ्या देशभर आता एकच वातावरण, जो तो कुजबुजायला लागला, जो तो विचार करायला लागला, जो तो आता काही समजेना कोणाला. प्रत्येकच्या तोटी हाच विषय की महायुद्ध सुरू होणार, हजारो नाही लाखो माणसं मरणार. आणि ह्या सगळ्या युद्धामध्ये आपण कुठे असणार? कारण लढणार कोण आहेत? जर्मनी आणि जपान हे दोन मित्र इंग्लंड फ्रान्सच्या विरोधात लढणार आहेत. आता याच्यामध्ये कोण शिल्लक राहणार? जर्मनी जापान नष्ट होणार की इंग्लंड फ्रान्स नष्ट होणार? आता असा विचार असताना जर इंग्लंड फ्रान्स नष्ट झालं तर आपण मुक्त झालो आपोआपच, असाही एक विचार होता. काय करावं समजत ना. आता एक आहे, कोणाची बाजू घ्यायची? तुम्ही विचार करा बाळांनो, तुम्ही जर त्या काळात असतात तर जर्मनी जापानची बाजू घ्यायची की इंग्लंड फ्रान्सची बाजू घ्यायची? काही समजेना. अशा वेळेस नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी एक वेगळा विचार मांडला की हीच वेळ आहे, प्रचंड मोठा प्रखर असा स्वातंत्र्य लढा उभा करूया. ते आपापसात लढतायत ना, तोपर्यंत आपण आपला फायदा करून घेऊ. ते आता लढण्यात गुंतले आहेत, आता युद्ध सुरू झाले आणि युद्धामध्ये फ्रान्स अक्षरशः बेचिराग होत चाललाय. आणि असं दिसतंय की फ्रान्स जगाच्या नकाशावर नष्ट होणार, नंतर दुसरा नंबर आहेच इंग्लंडचा. हे एवढं सगळं बर्बाद होत असताना जर इंग्लंड हरला किंवा जर कमी पडला जरी, तरी सुद्धा आपल्याला आपोआप स्वातंत्र्य मिळेल, काही करावं लागणार नाही. मग त्यासाठी आपण काय करावं म्हणत की आपली भूमिका काय असेल? सोपं आहे. एवढी वर्ष, 150 वर्ष ज्याने अन्याय केला ना, ते आता आपल्या पापाची फळं भोगणार आहेत. आता आपण असं करूया, संधीचा फायदा घेऊया. आपल्यासाठी संधी आहे, कारण त्यांना तिकडे मारलं जात असताना, त्यांचं युद्ध चालू असताना आपण आपला लढा सुरू करू स्वातंत्र्यासाठी. आणि असा प्रखर लढा करू की त्यांना इकडे लक्षच द्यायला वेळ मिळाला पाहिजे, ते सगळे तिकडेच गुंतले पाहिजेत आणि आपण सहजपणे स्वातंत्र्य मिळवलं पाहिजे. किती सोपा उपाय. नंतर हा सुद्धा विचार, याच्या पलीकडे नेताजी गेले आणि नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी असा विचार केला की अरे त्यापेक्षा आणखीनच शत्रूचा शत्रू तो मित्र.
आपण जर समजा इंग्लंड फ्रान्सला मदत केली तर आपला काय फायदा आहे सांगा? काहीच नाही. इंग्लंड जर जिंकलं तर अजून गुलामच करणार आपल्याला. 150 वर्ष गुलाम झाला, आता कायमच गुलाम राहा, आम्ही जिंकलोय असंच ते म्हणणार. त्यांना हरवायची ताकद आज तरी आपल्यात नाही. त्यांची शस्त्र भरपूर आहेत, त्यांच्याकडे सर्व काही आहे, जगभर राज्य करण्याची ताकद आहे. आपण काय जिंकणार? मग आपण जिंकायसाठी सुवर्ण संधी आली आहे. त्यांना मारणारा तयार झालाय, त्या ब्रिटिशांना ठेचणारा तयार झालाय, तो म्हणजे हिटलर, आणि तो नष्ट करणार त्यांना. म्हणून आपण एकच उपाय करायचा, आणि तो म्हणजे आपण जर्मनीला मदत करायची, जपानला मदत करायची. बाप रे, हा विचार बाळांनो तुम्हाला आता सहज वाटतोय, परंतु या विचाराने नेताजी सुभाषचंद्र बोस इतके भारावले गेले होते की त्यांनी चौका चौकात सगळीकडे जाऊन हा विचार पसरवला की अरे संधी आली आहे, हे युद्ध म्हणजे वाईट समजू नका, या युद्धामुळे इंग्रजांचा पराभव होणार, ज्यांचा पराभव आपण करू शकत नाही त्यांचा पराभव झाल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळणार, यासाठी आता स्वातंत्र्य लढा प्रखर करा. आणि ह्या विचाराने त्यांनी सगळ्या देशभर दौरे काढायला सुरुवात केली. आणि नशीब की त्याच वेळेस त्यांचं आपल्या संपूर्ण देशव्यापी अशी संघटना कोणती होती तर काँग्रेस. आणि ते काँग्रेसचे हरिपुरा या ठिकाणी अध्यक्षच बनले. आणि अध्यक्ष बनले 1939 मध्ये. अध्यक्ष झाल्यामुळे आणखीनच पूर्ण काँग्रेसच ताब्यात आली. काँग्रेस ताब्यात आल्यामुळे, अध्यक्ष असल्यामुळे देशाच्या कानाकोपऱ्यात दौरे करायला सुरुवात केली. आणि अध्यक्षपदावरून त्यांनी जाहीर केलं की स्वातंत्र्य दरवाज्यात चालून आलं आहे. त्या ब्रिटनला, त्या इंग्रजांना आता हरवलं जाणार आहे. हिटलर जिंकणार आहे, युद्ध सुरू होणार आहे, भले तो जिंकू न जिंकू, परंतु ते युद्धात गुंतले जाणार आहेत. आणि त्याचा फायदा उठवून आपण स्वातंत्र्य मिळवायचं. फायदा असा उठवायचा की जर आपण जपानला आणि जर त्या जर्मनीला मदत केली तर आपल्याला स्वातंत्र्य मिळवायला ते मदत करतील. त्यांनी मदत नाही केली ते आपण स्वतः स्वातंत्र्य मिळवू शकतो. हा विचार लोकांना इतका आवडला की सगळ्या देशभरात सगळेजण सुभाषबाबूंच्या मागे उभे राहिले. आणि युद्ध तिकडे पेटलंच. युद्ध बळानं इतकं मोठं पेटलं की त्या युद्धामध्ये फ्रान्सचं नामोनिशाण राहिलं नाही, बेचिराग करण्यात आलं. हिटलरने फ्रान्स देश ताब्यात घेतला, सर्व जमीनदोस्त करून टाकलं, उद्ध्वस्त करून टाकला सगळा देश. आणि नंतर त्या जर्मनीने आपला मोर्चा वळवला ग्रेट ब्रिटन अर्थात इंग्लंड, इंग्रजांकडे. आता इंग्रजांचं काही खरं नाही. आणि इंग्रजांचा देश अक्षरशः इंग्लंड भाजून काढला. आता ही संधी होती, खरोखर संधी होती की इंग्रज ज्यावेळेस, इंग्रजांवरती एवढा मोठा हल्ला होतोय त्यावेळेस स्वातंत्र्य मिळवूया. आणि म्हणून पुन्हा एकदा सुभाषबाबूंनी इथे जोर लावायला सुरुवात केली, स्वातंत्र्य लढा प्रखर करायला सुरुवात केली. आणि त्यांनी सगळ्या देशवासियांना आवाहन केलं की आता आपण ह्या ब्रिटनच्या विरोधात आपण जर्मनीला मदत करायची. आणि त्यांनी चौका चौकात भाषणं सुरू झाली. आणि योगायोग बळानं इथे थोडस एक दुर्दैव असं घडलं की त्यांचे विचार या वरिष्ठ नेत्यांना काही आवडेना झाले किंवा ते तितकेसे पटले नाही. आणि पटले नाहीत त्यामुळे बराचसा गांधीजी, त्याच्यानंतर इतर सर्व नेते जे काँग्रेसमध्ये, त्या सगळ्यांचा विरोध पत्करायला लागला त्यांना. सुभाषबाबूंनी सांगितलं यात चुकीचं काय आहे, आपण तर जर्मनीला कशासाठी मदत करतोय, स्वातंत्र्यासाठी, आपलं स्वातंत्र्य तेव्हाच मिळणार आहे. परंतु हा एवढा मोठा मतभेद झाला की सुभाषबाबू एकटे पडले. आणि मग त्यांनी खूप प्रयत्न केला सगळ्यांना समजावून सांगण्याचा की स्वातंत्र्याचा हाच एक मार्ग आहे, सोपा मार्ग आहे, सरळ मार्ग आहे, आपल्याला काहीच करायचं नाही. तो जर्मनी इंग्लंडला संपेल आणि आपल्याला स्वातंत्र्य मिळेल, आपण फक्त त्यांना मदत करू. परंतु असं न घडल्यामुळे सुभाषबाबू एकटे पडले. त्यांचे विचार मतभेद झाल्यामुळे शेवटी त्यांनी काँग्रेस पक्ष सोडला आणि फॉरवर्ड ब्लॉक नावाचा पक्ष स्थापन केला. फॉरवर्ड ब्लॉक मध्ये त्यांनी मतं मांडायला सुरुवात केली. परंतु ब्रिटिश खुश झाले, कारण ब्रिटिशांचा आता सगळ्यात मोठा हाडवैरी कोण बनला असेल भारतामध्ये तर सुभाषचंद्र बोस. ब्रिटिशांना माहिती होतं की हा माणूस जर समजा बाहेर राहिला तर हा एक तर जर्मनीला मदत करेल किंवा जपानला मदत करेल किंवा स्वातंत्र्य लढा तरी वाढवेल आणि स्वातंत्र्य मिळवायसाठी जीव द्यायला सुद्धा तयार होईल. असा माणूस त्यांच्यासाठी सगळ्यात मोठा धोकादायक. मग अशा धोकादायक, त्यांच्याशी अतिशय भयंकर अशा माणसाला ते कसं बाहेर ठेवतील? आतापर्यंत बाहेर ठेवलं होतं, आता पण त्यांना अटक करण्याची हिंमत नव्हती, कारण ते
अध्यक्ष होते थेट काँग्रेसचे, हरिपुरामध्ये, त्रिपुरामध्ये. अध्यक्षाला कसं अटक करणार, पुरा देश खवळेल. पण आता मात्र सुभाषबाबू काँग्रेसमधून बाहेर गेले, फॉरवर्ड ब्लॉक काढला आणि म्हणून ब्रिटिशांनी ठरवलं यांना अटक करायची. आणि ताबडतोब त्यांच्या प्रत्येक भाषणाला लक्ष ठेवण्यात आलं, त्यांच्यावरती खूप नजर ठेवण्यात आली. आणि शेवटी घडायचं ते झालं. सुभाषबाबूंना अटक झाली आणि अटक झाल्यानंतर त्यांना थेट दिल्लीला तुरुंगात ठेवण्यात आलं. अरे रे, आता सुभाषबाबूंना कोण वाचवणार? एकतर सर्व काँग्रेसमध्येच विरोधात गेलेले, एक तर फॉरवर्ड ब्लॉक नवीनच सुरुवात केलेली. आणि अशा वेळी करायचं काय? जनता आपल्या पाठीशी आहे, पण कसं काय आता तुरुंगात? आणि ब्रिटिश आपल्याला 5 वर्ष तरी काय सोडणार नाही. जोपर्यंत युद्ध आहे तोपर्यंत आपण काय आता सुटत नाही. बरं, अशा कैदेत ठेवून दिलं की अजिबात बाहेर काही निघण्याची शक्यताच नाही. आणि मग त्या दिल्लीच्या तुरुंगात सुभाषबाबू अक्षरशः वेडेपिशे झाले, विचार करून थकले की अरे आता स्वातंत्र्य कसं मिळणार? दरवाज्यात आलं होतं स्वातंत्र्य, फक्त दरवाजा उघडायचा होता. आपण फक्त त्या जर्मनीला मदत करायची होती किंवा स्वातंत्र्य लढाच वाढवायचा होता. पण मीच बाहेर नाही, मी आतमध्ये आलो. करावं काय? अतिशय कडक पहारे आणि कडक अशी सजा होती. आणि 5 वर्ष त्यांना आता कैदेत ते राहणारच होते, त्याला पर्याय नाही. सुभाषबाबूंना एक उपाय सुचलाच. कोणे एकेकाळी छत्रपती शिवाजी महाराज हे सुद्धा आग्र्याच्या कैदेत पडले होते. आणि त्या आग्र्याच्या कैदेतून, आग्र्यामधून सुद्धा ते सटकले होते, आजारी पडले होते नाही का, आजारपणाचं ढोंग घेऊन. आणि तिथून ते निसटले होते. सुभाषबाबूंना एक विचार चमकला, काहीतरी करायचंच, इथून आपल्याला निघावंच लागणार, नाही तर आपण स्वातंत्र्य मिळवूच शकत नाही. कसं निघणार? झालं ना हो, आजारी पडले सुभाषबाबू, खूप आजारी पडले, अजून आजारी पडले. आणि मग काय, जसा जसा आजार बळावत चालला आणि ती खबर बाहेर पोहोचली तसे सगळे भारतातल्या लोकांमध्ये कुजबूज सुरू झाली. ब्रिटिश मारतायत की काय त्यांना, ब्रिटिश हाल करतायत की काय त्यांचे. आणि सगळे जो त्या तुरुंगाच्या बाहेर गर्दी, लोंढेच्या लोंढे येऊ लागले. आणि मग विचार पडायला लागला की सुभाषबाबूंचं काय होणार आहे. आणि मग ब्रिटिश सुद्धा हादरले. जर समजा सुभाषचंद्र बोस या तुरुंगात जर मरण पावले तर लोक चिडतील, पूर्ण देशात असंतोष तयार होईल. एक तर आपलं युद्ध तिकडे चालू आहे आणि तिकडे निस्तनाबूत आपण होतोय, आणि वरती सुभाषबाबू असे, त्यांना सोडवण्यासाठी लोक एकत्र येत आहेत. काय करावं समजेच ना. आणि मग ब्रिटिशांना तिसरा उपाय सुचला, मध्यम मार्ग. तो म्हणजे यांना सोडायचं. पण सोडून कसं जमेल? निघून जातील ना, पळून जातील ना, किंवा काही करतील ना, स्वातंत्र्य लढ्यात परत सहभागी होतील. नाही, यांना सोडायचं, तुरुंगातून सोडायचं, म्हणजे यांना कैदेत त्यांच्याच घरात ठेवायचं. म्हणजे म्हणायला नको आम्ही काय केलं. आणि म्हणून सुभाषबाबूंना कलकत्त्याला आणण्यात आलं आणि त्यांच्याच घरामध्ये नजर कैदेत ठेवण्यात आलं. नजर कैद म्हणजे सक्त पहारा. माणसं यायची भेटायला, पण सगळ्यांना अतिशय तपासलं जायचं, निरीक्षण केलं जायचं, कोण आला, कोण गेला, कधी गेला, कसा गेला, सगळी माहिती. आणि सुभाषबाबू सक्त नजर कैदेत स्वतःच्या घरात. मला विचार करा, कसं मिळवणार स्वातंत्र्य? तुम्ही आम्ही असतो तर काय केलं असतं? हा, तुरुंगातून आलो घरात पण मी तुरुंगातच असल्यासारखं. 2 दिवस गेले, 4 दिवस गेले, सुभाषबाबू कोणाला दिसेनासे झाले. त्यांनी स्वतःला खोलीमध्ये कोंडूनच घेतलं. आणि एक दिवस, खूप दिवस असा विचार केला, काय करावं समजेना, इथून सुटावं कसं. माणसं भेटायला यायची, त्यात हिंदू असायचे, मुस्लिम असायचे, पारसी असायचे, सगळे भेटून जायचे. परंतु सुभाषबाबू काय कोणाला प्रत्यक्ष भेटायचे नाही. आणि मग असं असताना त्या काही दिवसांनी दाढी वाढली, मिशी वाढली, आणि मग त्यांनी संपूर्ण असा एका मुसलमानाचा, पठाणाचा वेश केला. आणि कोणालाही न सांगता, अगदी घरच्यांना सुद्धा न सांगता, फक्त आपल्या एक पुतण्या शिशिर याला सांगून ते घरातून बाहेर पडले. आणि त्या सक्त पहाऱ्यातून बाहेर पडणं सोपं आहे का? विचारलं गेला त्यांना, तुम्ही कोण, काय, कसं? त्याने नाव सांगितलं, दाढी खरी आहे का पाण्यात आली, सगळं खरं आहे का पाहिलं, सगळा पेहराव खरा, सगळं खरं. आणि अशा अवस्थेत सुभाषबाबू निसटले. पंछी पिंजरे से उड गया. आणि सुभाषबाबू ही खरोखर एक केवढी मोठी आश्चर्याची घटना आहे की सक्त पहाऱ्यातून, नजर कैदेतून एखादा कैदी निसटतो ब्रिटिशांच्या. तो पण साधी गोष्ट नाही. ही पूर्वतयारीच ते करत होते. 10-15 दिवस चालू होते की कशात तऱ्हेने बाहेर निघायचं, कोणत्या वेशात निघायचं, आता जायचं कुठे. इथून वेश बदलून, देश बदलून
संपूर्ण भाषा बदलून सगळं सगळं बदलून स्वतःचं रूप बदलून सुभाषबाबू गायब झाले. इथून ते सरळ पेशावरला गेले. पाकिस्तानमधून मग ते थेट अफगाणिस्तानला गेले. अफगाणिस्तानातून ते सरळ बर्लिनच्या दिशेने निघाले. केवढा मोठा प्रवास सतत चालत होते आणि याची खबर त्या काळात काय फोन नव्हता. त्यामुळे सगळ्या देशाला आश्चर्य वाटलं. देशालाच काय ब्रिटिशांना आश्चर्य वाटलं. कुठे गेले, कसे गेले? लोकांना वाटायला लागलं त्या ब्रिटिशांनीच काहीतरी केलं. परंतु ब्रिटिशांना समजेना की माणूस गायब झाला कसा, गेला कुठे आणि काय, काही समजायला मार्ग नाही. महिना झाला तरी खबर नाही. आणि काहीच खबर नसताना सुभाषबाबू एवढं अर्धी पृथ्वी, एवढं सगळे देशाचे देश पार करत करत सुभाषबाबू निघून गेले. ते थेट इटलीमध्ये पोहोचले. इटली देशात पोहोचल्यानंतर मुसोलिनीला भेटले, नंतर जर्मनीला भेटले. जर्मनीमध्ये जाऊन त्या ठिकाणी जर्मनीतल्या आपल्या काही ओळखीच्यांना भेटले. आता लक्षात घ्या बाळांनो की हे सगळं करणं एवढं सोपं नव्हतं. 2-3 महिने याच्यामध्ये गेले. आता लोक मात्र अस्वस्थ झाले आणि पूर्ण देशात जो तो ब्रिटिशांना विचारला, सुभाषचंद्रांचं काय केलं? एवढा मोठं जगावर राज्य करणारे तुम्ही, सुभाषचंद्र कुठे आहे सांगा. तुम्ही त्याला मारलत की कुठे आहे? कोणालाच पत्ता नाही. अशा वेळी सुभाषबाबू हिटलरच्या समोर, मुसोलिनीच्या समोर जाऊन उभे राहिले. मुसोलिनीची मदत मागितली आणि जर्मनीच्या चान्सेलर पुढे थेट उभे राहून त्यांनी सांगितलं, मला फक्त एकच अट आहे, माझ्या देशाचं स्वातंत्र्य ते तुम्ही मंजूर करा. स्वातंत्र्य तुम्ही नाही मिळवून द्यायचं, मला तुमची मदत पाहिजे, परंतु मदत याचा अर्थ तुम्ही नाही मिळवून द्यायचं, स्वातंत्र्य मी मिळवणार. परंतु तुमच्या सगळ्यांची त्याला मान्यता हवी. आणि म्हणून 11 देशांची मान्यता त्यांना मिळाली आणि स्वतंत्र असं आपण देश तयार करायचा. आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळवायचं, इंग्रजांना हाकलायचं. सरळ विचार होता की जर्मनीने इंग्लंडला हरवायचं आणि आम्ही भारतातल्या इंग्रजांना हरवणार. आणि मग हा लढा असा प्रखर करायचा भारतातला की भारतावरती आक्रमण करून इकडच्या इंग्रजांना हाकलायचं, असं साधारण डोक्यात होतं. परंतु पुन्हा एक मोठी समस्या आली. आणि समस्या अशी होती की जर्मनी मदत करायला तयार नाही. अरे बापरे, आपण एवढं मोठं अग्निदिव्य केलं आणि जर्मनी मदत करत नाही. आणि त्याच वेळेस मोठं विचारचक्र सुरू झालं की आता स्वातंत्र्य कसं मिळणार. आणि त्याच वेळेस सुभाषबाबूंनी सकाळच रेडिओवरून एक संदेश द्यायचं ठरवलं आणि ते फ्री इंडिया सेंटर असं त्यांनी सेंटर सुरू केलं. आणि फ्री इंडिया सेंटर सुरू केल्यानंतर बर्लिन रेडिओ केंद्र त्या ठिकाणी सुरू केलं. फ्री इंडिया सेंटर याचा अर्थ भारत मुक्तीचं हे केंद्र तयार केलं. कुठे? जर्मनीत जाऊन. आणि आता तर त्यांनी बर्लिन रेडिओ केंद्र सुरू केलं. आणि एका दिवशी अचानकपणे त्यांचा आवाज अख्ख्या भारतामध्ये पोहोचला. लोकांनी रेडिओ सुरू केला आणि चक्क कोण बोलत होते? सुभाषबाबू. आणि सुभाषबाबूंनी सांगितलं, मी आहे, तुमच्यामध्येच आहे, पण मी आता जर्मनीमध्ये आलो आहे आणि जर्मनीहून बोलत आहे. आणि मी एवढ्यासाठी आलोय की भारताला कोणत्याही स्वातंत्र्य मिळवून दिल्याशिवाय मी स्वस्थ बसणार नाही. कोणत्याही परिस्थितीत भारताला स्वातंत्र्य मिळवून देणं यासाठी मी जंग पछाडतोय आणि लवकरच भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी मी नक्की येईन. पूर्ण देशाला आनंदाचं भरतं आलं. लोकांना गर्व आणि अभिमान वाटला की आपले सुभाषबाबू आपल्यासाठी किती देश पार करून इटलीमध्ये गेले, जर्मनीमध्ये गेले. खूप व्हायचं वाटलं. आणि सगळ्यांना खात्री होती सुभाषबाबू स्वस्थ बसणार नाहीत, ते देशाला स्वातंत्र्य मिळवून देणारच. आता काय घडलं? आता जर्मनीने मात्र थोडासा हिरमोडच केला. कारण असं भरोसा वाटता, आतापर्यंत एवढा भरोसा होता, एवढा विश्वास होता की जर्मनीच काहीतरी करेल. परंतु हो, जर्मनीने एक आशेचा किरण दाखवला की आमचा एक खास मित्र आहे जपान, आणि तो तिकडून आक्रमण करणार आहे. जसं आम्ही इंग्रजांवर आक्रमण करतोय इंग्लंडवरती, तसं जपान तर इंग्लंडच्या अंकित जे देश आहेत, जे गुलाम देश आहेत इंग्रजांचे, त्यांच्यावर आक्रमण करणार आहे. त्यामुळे तिकडे तुम्ही जा. बापरे, ऐकणं सोपं आहे, बोलणं मला सोपं आहे, पण पाहिलं का नकाशात तो जपान कुठे? मगाशी पाहिलं आपण, जपान कुठे आहे? पूर्वेला, अतिपूर्वेकडील देश. आणि हा पश्चिमेकडील देश जर्मनी. कसं जाणार? आणि मध्ये सगळे ब्रिटिशांची राज्य. या सगळ्या ब्रिटिशांच्या देशांमधून कसं जायचं? ब्रिटिशांच्या अंकित देशांमधून कसं जायचं? सगळीकडे पहारे होते आणि सगळ्या जगभर शोधून काढत होते. जर्मनीचा माणूस मिळाला त्याला ठार करायचं. आणि अशा वेळेस एक वेगळाच उपाय करण्यात आला, धाडशी उपाय. आणि एका पाणबुडीत बसून
हे सुभाष बाबू समुद्राच्या महासागरांच्या तळातून अक्षरशः संपूर्ण हिंदी महासागर पार केला त्यांनी आणि जपानमध्ये आले. जपानमध्ये आता नवीन देश, स्वातंत्र्याचं मोठं उद्दिष्ट आहे आणि ते पार करायचंय आणि फार कमी वेळात, ते पण कधी युद्ध चालू आहे तोपर्यंत. एकदा जर का इंग्लंड जिंकलं तर शक्य नाही, पटकन करायचं, लवकर करायचंय. कसं करायचं? आता जपानमध्ये कुठे जायचं? सुदैवाने त्यांना अगोदरच पत्र पोहोचलं होतं, जपानमध्ये या, आम्ही आपलं स्वागत करू. कोण होतं स्वागत करणार बघा? जपानमध्ये दुसरे सुद्धा एक बोस होते, रास बिहारी बोस. आठवलं का रे? ज्यांनी व्यवस्थित अभ्यास केलाय, ज्यांनी चांगला अभ्यास केलाय, ज्यांनी माझं मागचं लेक्चर व्यवस्थित ऐकलंय, त्यांना निश्चित माहिती असेल. रास बिहारी बोस एक थोर क्रांतिकारक होते आणि ब्रिटिशांसाठी ते सुद्धा तेवढे जबरदस्त होते क्रांतिकारक की ब्रिटिशांना सळो की पळो करून सोडणारे क्रांतिकारक होते. बंगालमध्ये या क्रांतिकारकांनी एवढं ब्रिटिशांना जंग पछाडलं होतं की ब्रिटिशांनी बंगालच सोडलं. बंगालमधून आपली राजधानी चालवली आणि त्यांनी दिल्लीला राजधानी काढली. ते आतापर्यंत दिल्लीत गेले होते. इंग्रजांनी कलकत्ता राजधानी चालवली आणि ते दिल्लीत गेले आणि लॉर्ड हार्डिंग हा त्यांचा गव्हर्नर 1915 मध्ये मोठ्या थाटात तिथे दिल्लीमध्ये आला आणि तो काय सांगायला लागला, आता आपली राजधानी दिल्ली, इथे आपण सुरक्षित आहोत. आणि त्यावेळेस बाळांनो रास बिहारी बोस त्यांनी अचानक त्या हार्डिंग्सवर बॉम्ब टाकला होता. म्हणजे तिथे सुद्धा ब्रिटिश सुरक्षित नव्हते. असे महान क्रांतिकारक आता मात्र सुटले होते आणि ते जपानमध्ये 1915 पासून आतापर्यंत जपानमध्ये राहत होते. आता ते वयोवृद्ध झाले होते. त्यांना एकच वाईट वाटत होतं की अरे रे, मी क्रांतिकारक, माझ्यासारखे किती क्रांतिकारक तयार झाले, मी आता म्हातारा झालो, मी आता वृद्ध आहे, तरी मला स्वातंत्र्य नाही मिळालं, कसं मिळणार? पण हा माणूस तिथे स्वस्त नव्हता बाळांनो. जसे सुभाषचंद्र बोस तसे रास बिहारी बोस यांचं पण काम सतत चालू होतं. काय काम केलं त्यांनी तुम्हाला माहिती आहे? भारताच्या बाहेर अनेक देशांमध्ये आपले लोक राहतात. सगळे जगभर भारतीय लोक आहेत. इंग्लंडमध्ये आहेत, अमेरिकेत आहेत, रशियात आहेत, सगळीकडे असतात. तसे आग्नेय आशिया म्हणजे काय तर लाओस, कंबोडिया, व्हिएतनाम, सिंगापूर, बँकॉक हे जे देश आहेत ना, जपान, हे सगळे जे देश आहेत त्यांना आग्नेय आशियातले देश म्हणतात. हे सगळे आग्नेय आशियातले देश आहेत. इंडोनेशिया, मलेशिया, यामध्ये जेवढे भारतीय लोक आहेत, जेवढे म्हणून भारतीय लोक आहेत, त्या सगळ्यांना सतत भाषण करून एकत्र आणायचं काम त्या एका माणसाने केलं होतं. रास बिहारी बोस यांनी इंडियन इंडिपेंडन्स लीग सुरू केली होती. म्हणजे स्वतंत्र भारताची संस्था, म्हणजे इंडियन इंडिपेंडंट म्हणजे भारतीय स्वातंत्र्य संघ मराठी, हा त्यांनी सुरू केला होता. हजारो माणसं त्यांचे अनुयायी होते. या बाहेरच्या देशांमध्ये, आग्नेय आशियामध्ये जेवढे लोक होते ते त्यांच्या अनुयायी बनले होते. आणि ह्या सगळ्या लोकांचा एवढी मोठी संघटना त्यांनी तयार केली होती. पण प्रश्नच आहे ना, संघटना तयार करून स्वातंत्र्य कसं मिळणार? सगळे त्यांना खूप मानत होते, पण स्वातंत्र्य कसं मिळणार ते सुद्धा विचारच करत होते. एवढी वर्ष काय करावं, ब्रिटिशांशी कसं लढावं? त्यांनी एक युक्ती पण काढली होती. तिकडे जेवढे सैनिक होते त्या सैनिकांना एकत्र करून काहीतरी करावं असं ठरलं होतं. अशा वेळेस युद्ध आता इकडे सुद्धा पेटलं. जसं जर्मनीने इंग्लंडवरती आक्रमण केलं तसं जपानने कुठे आक्रमण केलं? जपानने सरळ इंग्रजांच्या वसाहती याचा अर्थ इंग्रजांचे देश जेवढे होते, इंग्रजांनी जेवढे घेतले त्यांनी फटाफट घ्यायला सुरुवात केली. त्यांनी इंडोनेशिया, मलेशिया, चायना इथपासून ते बँकॉक, लाओस, व्हिएतनाम सगळे देश फटाफट जिंकायला सुरुवात केली. कोणी? जपानने. मग तिकडे जर्मनी इंग्लंडला अशा तऱ्हेने नेस्तनाबूत करत होता आणि आता जपान इकडे. जपानने आग्नेय आशियातले कितीतरी देश फटाफट जिंकले. आणि इथे कोणाचं राज्य होतं? इंग्रजांचं. सैन्य कोणाचं होतं? इंग्रजांचं. सगळ्या इंग्रजांच्या सैन्याचा दारुण पराभव केला. आणि हे सैन्य इतक्या वेगाने भारताच्या दिशेने निघालं की ब्रह्मदेश जिंकायचा, श्रीलंका जिंकायचा, भारत जिंकायचा. जपानचं उद्दिष्ट होतं की सगळं जगत जिंकायचं आणि जगावर आपलं राज्य काढायचं. अशा तऱ्हेने जपान त्या उद्देशाने वेळा पिसा झालेला, त्याचं सैन्य पुढे पुढे येत होतं. त्या जपानने त्या इंग्रजांचा पराभव करून त्यांच्या सगळ्या सैनिकांना जिवंत पकडले होते. 1-2 सैनिक नाही, हजारो सैनिक पकडून ठेवले होते आणि ते सगळे तुरुंगामध्ये खिचपत पडले होते. आणि जपानच्या
जो राष्ट्रप्रमुख होता तो जो त्याने ठरवलं होतं की सगळ्यांना गोळ्या घालून ठार मारायचे. आणि कोण आहेत? कारण हे सगळे ब्रिटिशांचे सैनिक आहेत. अशा वेळेस बाळांनो रासबिहारी बोस पुढे आले आणि त्यांनी सांगितलं या सगळ्यांना मारू नका. जपान म्हणाल का नाही मारायचं, हे तर इंग्रजांचे सैनिक आहेत. त्याही रासबिहारीने हे पटवून सांगितलं. सुभाष बाबू रासबिहारी पुढे आले आणि सांगितलं की हे जे पकडले ते भले इंग्रजांचे सैनिक आहेत पण ते भारतीय आहेत. आणि ते जपान म्हणाले भारतीय आहेत खरं आहे पण ते आमच्या विरुद्ध लढलेत, इंग्रजांच्या बाजूने लढलेत, आमच्यावर आक्रमण केलंय, म्हणजे आम्ही त्यांना ठार करणार नाही. तुम्ही त्यांना ठार करायचं नाही, मारायचं नाही, कारण आजपर्यंत ते तुमच्या विरोधात लढले. आम्ही शपथ देतो की आजपासून ते तुमच्यासाठी लढतील, देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढतील, तुमच्या बाजूने लढतील आणि देशाच्या आमच्या भारताच्या स्वातंत्र्यासाठी लढतील. तुम्हाला मदतच होईल. जपानने विचार केला आणि म्हणे हा चांगला विचार आहे, फक्त एक आहे की त्याने इंग्रजांच्या विरोधात लढायची तयारी ठेवली पाहिजे. बस जपान तयार झाल्यानंतर मग रासबिहारी बोस यांनी या सर्व सैनिकांना मोकळं करायला सांगितलं आणि हजारो सैनिक जे पकडले गेले होते ते सगळे जपानकडून मुक्त झाले. त्या सैनिकांची प्रचंड मोठी सेना रासबिहारी बोस यांनी तयार केली. तिचं नाव आझाद हिंद सेना. त्या आझाद हिंद सेनेचे पहिले प्रमुख त्यांनी केले कॅप्टन मोहन सिंग. लक्षात घ्या, कॅप्टन मोहन सिंग. आणि तेवढ्या सुभाषचंद्र बोस ज्यावेळेस आल्याबरोबर दोन्ही बोस, सुभाषचंद्र बोस आणि रासबिहारी बोस गळाभेट झाली आणि रासबिहारींच्या चरणावरती सुभाषबाबू पडले, त्यांना वंदन केलं आणि खरोखर गुरु शिष्य असावे तशा तऱ्हेने आता त्यांचं जोमाने कार्य सुरू झालं. रासबिहारी बोस यांनी सुभाषचंद्र बोस यांना ही संपूर्ण आझाद हिंद सेना त्यांच्या हातामध्ये सोपवली आणि त्या आझाद हिंद सेनेचे प्रमुख झाले नेताजी सुभाषचंद्र बोस. आता सगळा रंगच पालटला. सिंगापूर या ठिकाणी आणि बँकॉक या ठिकाणी संपूर्ण जिकडे सभा झाल्या आणि या सगळ्या स्वातंत्र्य ह्या सगळ्या सैनिकांना, आझाद हिंद सैनिकांना सुभाषबाबूंनी सांगितलं की सगळे मारणार आहात, कारण जपानने तुम्हाला पकडले, जपानने मनात आणलं तुम्हाला सगळ्यांना गोळ्या झाडणार. आणि मग आपण काय सांगणार देशाला, कशासाठी मेला तुम्ही? इंग्रजांसाठी लढलात. कोणासाठी? इंग्रजांसाठी. फासावर जाता किंवा गोळ्या झेडणार कोणासाठी? इंग्रजांसाठी. अरे काय तुमच्या जन्माचा फायदा? आजपासून तुम्हाला बाहेर एवढ्यासाठी सोडलंय की तुम्हाला मरायचंच आहे, पण कोणासाठी? आपल्या देशासाठी, देशाच्या स्वातंत्र्यासाठी. कोणाविरुद्ध लढायचं? ज्यांनी तुमच्या विरुद्ध 150 वर्ष प्रचंड मोठा अन्याय केला, जुलूम केले, त्या इंग्रजांना तुम्हाला मारायचं. आहात तयार? सगळ्यांनी हातवरती केले आणि पूर्ण आझाद हिंद सेना एका पायावर तयार झाली. सगळे सैनिक मरायला तयार झाले. आणि मग सुभाष बाबूने एकच आवाहन केलं, तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. तुम्ही मला काही द्यायचं नाहीये, तुम्ही नाहीतरी खून देण्यासाठीच तयार आहात ना, मरायसाठीच आला आहेत ना ब्रिटिशांसाठी, पण आज मात्र तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. स्वातंत्र्यासाठी रक्त सांडायचंय. तयारात? सगळे तयार झाले आणि हे वाक्य आजता काय इतकं गाजलं की तुम मुझे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. मात्र स्वातंत्र्य सैनिक सगळे हे सैनिक मरण्यासाठी तयार झाले. बरं झालं ना, त्यांना प्रशिक्षण द्या, त्यांना शस्त्र आणा, याच्यावेळी सगळं आपण रेडीमेड म्हणतो ना मराठीत, तसं इंग्रजी शब्द रेडीमेड, असं सैन्य मिळालं. आणि थोडं थोडं का नाही, सगळं सैन्य सुभाषबाबूंना एवढ्या मोठ्या प्रमाणात मिळालं. आणि ते पण कसं सैन्य? देशासाठी मरायला तयार असलेलं. एक गोष्ट तर झाली. आता दुसरी गोष्ट तयार करायची होती, ती म्हणजे आझाद हिंद सेना तयार झाली. आता पैसा कुठून आणणार याला सगळ्याला? सुभाषबाबू पूर्ण आग्नेय आशियातल्या देशांमध्ये फिरले. तिथल्या सगळ्या, मगाशी इंडियन इंडिपेंडन्स लीग ही जी स्थापन झाली होती, त्या जेवढी माणसं होती ज्या आग्नेय आशियामध्ये राहणार आहेत, त्या सगळ्या देशांमधल्या सगळ्या लोकांना आवाहन केलं, जे जे तुमच्याकडे देशासाठी द्यायला असेल, मी जबरदस्तीने नाही सांगत, बळजबरीने नाही सांगत, पण ज्यांना देशासाठी काय देवसं वाटतंय ते सगळं द्या. आता देशाला गरज आहे. मला वैयक्तिक काही नको, परंतु देशासाठी द्यायची तयारी असल्यास नक्की द्या. अहो, लोकांनी काय नाही दिलं? सगळं दिलं. जे अंगावरचे दागिने काढून स्त्रियांनी दिले. एका बाईने तर, एक अशी स्त्री होती की जिचा मुलगा मेला होता आणि त्याला अशी सोन्याची चौकट होती त्याच्या फोटोला, तिने ती चौकट तोडून त्यांना दिली. म्हणते मला माझा मुलगा गेला, आता हे तरी उपयोगात येऊ दे, अशा तरी ती चौकट दिली. म्हणजे लोकांनी इतकं 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 दान केलं त्यांना. आणि ह्या सगळ्यांचं मिळून सार्थक करण्याचं ठरवलं सुभाषबाबूंनी.
आता पुढे काय करायचं? अर्ध काम झालं होतं. आझाद हिंद सेना तयार झाली होती. आता त्या सगळ्यांना पुढचा आदेश दिला, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत जाए गाए जा. कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. म्हणजे काय? एक एक पाऊल टाकत आता आनंदाने पुढे चाला. कुठे चालायचं? भारतावर आक्रमण करायला. थेट भारतावर आक्रमण करायचं, स्वतःच्या देशावर आक्रमण करायचं. कशासाठी? तिथल्या ब्रिटिशांना हाकलून लावायची. त्याच्यासाठी आणखीन एक घोषणा केली, चलो दिल्ली. जपानला सुद्धा खूप आश्चर्य पण वाटलं आणि आनंदही वाटला की आपल्याला एवढी मोठी सेना मदत करते. आपण नाहीतरी तीच करणार होतो, भारतावरती आक्रमण करणारच होतो. परंतु सुभाषबाबूंनी सांगितलं होतं, आम्ही आमचा देश स्वतंत्र करणार आणि आमचं स्वतःचं राज्य तिथे सुरू होणार आणि तुमची आम्हाला जरा सुद्धा भीक नको, आम्ही स्वतःच्या बळावरती स्वातंत्र्य मिळवणार. असं करत आझाद हिंद सेना कदम कदम बढ़ाए जा, चलो दिल्ली असं करत पुढे 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 सरकार लागली. मागे जपानचं सैन्य सुद्धा प्रचंड आणि हे वादळ एवढं मोठं आपल्या देशामध्ये घुसायला लागलं की ते अक्षरशः ब्रह्मदेश हा म्हणता त्याने घेतला. एवढा मोठा देश भारताचा ब्रह्मदेश त्यांनी जिंकला. तिकडे सुभाषबाबूंनी 1943 मध्ये आझाद हिंद सरकार स्थापन करून टाकले. आझाद हिंद सरकार म्हणजे काय? जसं आपलं आता सरकार आहे तसं म्हणतात, नुसती सेना नाही, सरकार पाहिजे आम्हाला. आणि म्हणून सरकार स्थापन केलं. त्या सरकारचे प्रमुख ते स्वतः झाले, राष्ट्रप्रमुख बनले. त्याच्यामध्ये वेगवेगळी खाती वाटण्यात आली, त्यांचा झेंडा ठरवण्यात आला. झेंडा ठरल्यानंतर त्यांचं राष्ट्रगीत ठरवण्यात आलं. हे सगळं चलन पण स्वतंत्र ठरवण्यात आलं. म्हणजे विचार करा, एक स्वतंत्र देशाकडे जे असतं चलन असतं, ध्वज असतो, राष्ट्रगीत असतो, सगळं 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 ठरलं आणि झालं पण स्वतंत्र सरकार. पण ह्याला मानणार कोण? जगाची मान्यता मिळवली. जर्मनी पासून, इटली पासून, जपान पासून सगळ्यांची मान्यता त्याला मिळवली आणि म्हणाले आम्ही स्वतंत्र सरकार आहे, फक्त आम्ही बाहेर आहोत, आता फक्त आम्ही देशात जाऊन ते स्थापन करणार बस. जसं आपण एखादी बाहेरून मूर्ती आणतो आणि स्थापना करतो, तशी या सरकारची स्थापना आता दिल्लीमध्ये होईल आणि स्वतंत्र लष्कर पण आमचं आहे. सगळं काही झालं. म्हणजे विचार करा, एक माणसाने जगामध्ये स्वतःचं लष्कर तयार करावं आणि ब्रिटिशांवर आक्रमण करण्याची हिंमत करावी, अशी इतिहासामध्ये बाळांनो कुठेही घटना नाही. केवढी मोठी अभिमानाची गोष्ट आहे. आणि मग सुभाषबाबू पुढे पुढे निघाले आणि अशा तऱ्हेने यांनी काय केलं असेल? या सेनेने, आझाद हिंद सेनेने अवघा ब्रह्मदेश जिंकला आणि ब्रह्मदेश जिंकल्यानंतर अजून पुढे आले आणि मग तिथे आराकान योमा मोठा मोठा पर्वत आहे, या आराकान योमातली सगळी ठाणी सगळी जिंकून टाकली. आता तिथून भारत सुरू झाला. आसाममध्ये घुसले. आसाममध्ये आल्यानंतर तिथे मोक्याची ब्रिटिशांची जेवढी काही ठाणी होती ब्रिटिशांना हाकलून लावले आणि तीही जिंकली. यासाठी आझाद हिंद सेनेमध्ये मोठ्या मोठ्या फौजाच तयार केल्या होत्या, ब्रिगेड तयार केल्या होत्या. मुख्य 4 ब्रिगेड होत्या. बाळांनो, सुभाषबाबूंना सगळ्यात अभिमान आणि सगळ्यात जर कोणाबद्दल श्रद्धा होती, आदर होता, तर तो होता गांधींबद्दल. भले गांधींचे त्यांचे मतभेद खूप झाले, खूप म्हणजे टोकाचे झाले आणि म्हणून त्यांना देश सोडावा पण लागला, परंतु तरी सुद्धा त्यांच्याबद्दल आदर होता आणि म्हणून त्यांनी आपल्या त्या ब्रिगेडचं एका पहिल्याच ब्रिगेडचं नाव दिलं होतं गांधी. दुसऱ्या ब्रिगेडचं नाव दिलं होतं आपल्या मित्राचं नेहरू. तिसऱ्या ब्रिगेडला नाव होतं सुभाष. आणि पहिल्यांदा इतिहासामध्ये आणखीन एक ब्रिगेड त्यांनी स्थापन केली होती, फक्त महिलांची. त्या काळात महिलांना एवढा मोठा सन्मान की महिलांची स्वतंत्र ब्रिगेड, केवळ सैनिक नाही, अखंड ब्रिगेड तयार केली आणि त्या ब्रिगेडला प्रमुख होत्या कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन. तर प्रेमकुमार सहगल, जगन्नाथराव भोसले, त्याच्यानंतर गुरुबख्शसिंग धिल्ला. तर गुरुबख्शसिंग धिल्ला अशा तऱ्हेचे एकापेक्षा एक, जगन्नाथराव भोसले आणि याबरोबर शहानवाज खान, ही सगळी मंडळी त्यांच्या या ब्रिगेडचे काही प्रमुख होते, काही मुख्य सहकारी होते. या सगळ्यांच्या मदतीने त्यांनी भारतावरती आक्रमण केलं. आता पहिलं जिंकायचं आसाम पहिलं लागतं. आसाम मधली सगळी मोक्याची ठाणी जिंकली आणि ब्रिटिशांना हाकलून लावले. ब्रिटिश तिकडे पण हरत होते. त्या जर्मनीने पूर्णतः नेस्तनाबूत करून टाकला इंग्लंड. त्यामुळे इंग्लंडची आता ताकदच राहिलेली नाही. म्हणतात ना, लडबडीत झाला तसा आता तो देश आपल्या देशावरती राज्य करण्याच्या पात्रतेचाच राहिला नाही, कारण तिकडे जर्मनीने हलवून टाकला. इकडे भारताच्या सीमेवरती सुभाषबाबू आणि आझाद हिंद सेनेने पूर्ण बेचिराग करायला सुरुवात केली. आता थेट आक्रमण केलं. भारताची पहिली 2 ठिकाणं लागली, अंदमान आणि निकोबार. अंदमान आणि निकोबारवरती आक्रमण केलं. अंदमान आणि निकोबार सहज जिंकलं. हेच का जिंकलं? कारण हीच ते ठिकाण, हेच ते निकोबार, हेच ते अंदमान. ह्या अंदमानमध्येच म्हणजे हजारो कैदी हलाल करून ठार मारले जातात.
इथेच आमचे सावरकर होते आणि इथेच आमचे सगळे हजारो कैदी अजूनही आहेत. स्वतंत्र करून टाकलं, ते ताब्यात घेतलं. ब्रिटिशांच्या जुलमाचं प्रतीक आता ते स्वातंत्र्याचं प्रतीक बनलं आणि त्याला नाव पण काय दिली, शहीद आणि स्वराज्य. शहीद आणि स्वराज्य. आता सुभाषबाबू पुढे, चलो दिल्ली. काय झालं असेल, देशामध्ये आनंदाचं भरत आलं. देशामध्ये आपोआपच स्वातंत्र्य लढायला सुरुवात झाली, जिकडे गांधीजींपासून सर्वांना आव्हान करण्याशिवाय पर्यायच नाही. आणि मग पूर्ण देशभरात स्वातंत्र्य लढायला भरता आलं आणि जो तो सुभाषबाबूंचं वेलकम, स्वागत करण्यासाठी तयार. आणि भारतामध्ये देखील ब्रिटिशांच्या विरुद्ध मोठ्या प्रमाणात आंदोलनं सुरू झाली. हरताळ, संप, छोडो भारत चळवळी सुरू झाली. आणि भारतामध्ये पण एवढं आंदोलन, सुभाषबाबूंना पण आनंद वाटला की मी इकडून प्रयत्न करतोय, तिकडूनही प्रयत्न, आतूनही प्रयत्न आहेत, देशाच्या आतल्या बाजून सुद्धा एवढे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे आता ब्रिटिशांचं काय खरं नाही. ब्रिटिश सुद्धा हादरले. ब्रिटिश बाळांनो कमी पडले नसते, जगावर राज्य करण्याची ताकद होती, पण आता तिकडे ते अडकले होते. ते तिकडे त्या जर्मनीशी लढण्यात गुंतले होते आणि म्हणून त्यांना पण काही करता येईना. आणि असं हे ब्रिटिशांना तो स्वातंत्र्य लढ्यावरती एकंदरीत त्या स्वातंत्र्य लढा थांबवायचा की त्या जर्मनीशी लढायचं, या जपानशी लढायचं, की आझाद हिंद सेनेशी लढायचं, काय करायचं समजेना. आणि मग आझाद हिंद सेनेने हा एवढा प्रखर मोठा लढा चालूच ठेवला. पुढे काय झालं, आता मात्र इथपर्यंत सुभाषबाबूंनी एवढं बळानं प्रचंड कार्य केलेलं आहे की पुढे आराकान योमा झालं, मग मावडॉक नावाचं महत्वाचं बंदर आहे ते जिंकलं. मग इम्फाळमध्ये तर एवढा मोठा लढा झाला की ब्रिटिशांनी आपलं सगळं सैन्य उतरवलं, तिथे जास्तीत जास्त सैन्य उतरवलं आणि चिवट लढा, प्रखर लढा सुरू झाला. बाळानो, स्वातंत्र्य दरवाजात आलं. चलो दिल्ली, चलो दिल्लीने आ गई अभी दिल्ली. इथपर्यंत आपण आलो आणि आता अक्षरशः असं वाटत होतं कदम कदम बढाई ज्या करत आपण आता दिल्ली येणार आणि भारतावरती आझाद हिंद सेनेचं सरकार, आझाद हिंद सरकार येणार, सुभाषबाबू आणि सगळे मोठ्या थाटात येणार आणि देश स्वतंत्र झालाच. कारण 44 साल उजाडलं अक्षरशः, बरं की नाही. आणि मग अशातून आता काय होणार, सुभाषबाबू अगदी 44 सालापर्यंत फार मोठा प्रश्न असा की आता झालं 45 साल उजाडलं, आता तर स्वातंत्र्य मिळणार. इथपर्यंत आपण जवळ आलो आणि तेवढ्यात बाळांनो एक दुर्दैवी घटना घडली. हिटलरची हार झाली. कोणाची? जर्मनीची. जर्मनी हरला म्हणजे काय, इतकं हरला की अक्षरशः मुसोलिनीला फासावरती लटकवण्यात आलं इटलीच्या. आणि स्वतः जर्मनीचा चान्सेलर हिटलर यांनी तर आत्महत्याच केली. तिकडे युद्ध संपलं. आणि दुसरी भयानक घटना म्हणजे, दुर्दैवी घटना म्हणजे अमेरिका स्वतः युद्धात आला आणि अमेरिका आल्यामुळे यांची पाक ताकद दुप्पट नाही चौपट झाली. आणि मग इंग्लंड, फ्रान्स, अमेरिका, रशिया सगळे 4 देश जगातले मोठे एकत्र आले. तरी जपान ऐकत नव्हता. पण आता मात्र बाळांनो जगातली सगळ्यात मोठी घटना घडली, ती म्हणजे जपानने सांगितलं भले जर्मनी शरण जाईल, सगळं जग शरण जाईल, पण आम्ही मात्र हरणार नाही, आम्ही शेवटपर्यंत हे सोडणार नाही जेवढं घेतलंय ते. अख्खा आग्नेय आशिया, इंडोनेशिया, मलेशिया, ब्रह्मदेश सगळं जिंकलं, ते थोडी आम्ही परत सोडणार तुम्हाला. ते सोडायला तयार नव्हते. परंतु आता इंग्लंड, फ्रान्स, रशिया, अमेरिका सगळे एकत्र आले आणि त्यांनी ठरवलं जपानला नेस्तनाबूत करायचं. कसं करणार, जपान पण ऐकेना, त्यांच्यापासून सुभाषबाबू पण होते. अशा वेळेस अमेरिकेने ठरवलं काहीतरी वेगळं अघटित करायचं. आणि म्हणून अमेरिकेने जगात त्यावेळेस नुकताच शोध लागला होता, कसला? अणुबॉम्बचा. आणि त्यांनी थेट अणुबॉम्ब टाकायचं ठरवलं. त्यापूर्वी कधी टाकलेलं नव्हतं, त्यामुळे माहिती नव्हतं काय होतं ते. आणि खरंच ना, त्या जपानच्या हिरोशिमा शहरावर अतिशय उंचावरती एक विमान गेलं, न दिसणार इतक्या उंचावरती गेलं आणि वरून एक बॉम्ब टाकण्यात आला. तो बॉम्ब, अणुबॉम्ब इतका भयानक होता की त्या अणुबॉम्बने अख्खं शहर बेचिराख झालं. एका क्षणात लाखो माणसं खलास झाली, जरा जर्जर झाली, काही राहिलं नाही. एक एवढा मोठा, एवढंच फक्त वर्णन त्याचं केलेलं आहे. वस्तुस्थिती अशी झाली की त्या अणुबॉम्बमुळे एवढा मोठा प्रकाश पडला की या सूर्यापेक्षा हजारो पट एवढी उष्णता तयार झाली. म्हणजे काय बाजून निघालायचं बा, सगळं करपटून गेलं शहर. जपानचं कंबरडच मोडलं. पुन्हा तरी सुद्धा जपान लढायला ऐकत नव्हते, जगाचं राज्य सोडायला तयार नव्हते. आग्नेय आशिया आमचाच म्हणत होते. परंतु त्याच अमेरिकेने दुसरा बॉम्ब नागासाकीवर टाकला. पुन्हा एकदा त्या प्रखर सूर्याच्या पेक्षा हजारो पटीचं तेज तयार झालं आणि तेही शहर बेचिराग झालं.
आणि जपानचं कंबरड मोडलं, संपला जपान. जपान हरला आणि जिंकले कोण? इंग्लंड, अमेरिका, फ्रान्स सगळे जिंकल्याबरोबर सगळ्या फौजा या कुठे आल्या? आसाममध्ये. आणि इंग्रजांनी आसाममध्ये एवढा प्रखर लढा सुरू केला की सगळ्यांना पकडायला, जपानचे सगळे सैनिक पकडायचे, सगळ्यांना ठार करायचे सुरुवात झाली. आणि अशा वेळेस जपानच हारला म्हटलं, जपान ताब्यात घेतलं गेलं. जपान घेतल्याबरोबर सुभाषबाबूंनी काय करावं काही सुचेना, आणि म्हणून ते चीनमध्ये गेले, फॉर्मोसा बेटावरती गेले, तैवानला. आणि तैवानला जात असताना तिथे अचानकपणे नेताजी सुभाषचंद्र बोस हे गायब झाले. काय झालं? त्या विमान अपघातात ते ठार झाले असं म्हणतात. एक विमानाचा अपघात झाला आणि ते गेले. इतिहासाला ठाऊक नाही बाळांनो की नक्की काय झालं, परंतु त्या विमान अपघातामध्ये त्यांचं निधन झालं. आणि ते झाल्यानंतर अरे बापरे, आता मात्र अचानकपणे एक मोठं संकटच पसरलं. आता ब्रिटिश एकदम खुश झाले, कारण जपान हरलं, तिकडे जर्मनी हरलं. आझाद हिंद सेना आता काय करणार? तिकडे नेताजीच राहिले नाही म्हटल्यानंतर, यांचा नेताच निधन पावल्यानंतर त्या ब्रिटिशांनी सगळ्या आझाद हिंद सैनिकांना पकडले, जिवंत पकडले, हजारोना पकडले. सगळे जिवंत सैनिक चौफेर त्यांचं सैन्य पसरवलं आणि ह्या सगळ्यांना जिवंत पकडून भारतामध्ये आणण्यात आलं. आणि भारतामध्ये दिल्लीला सगळ्यांना कैदेमध्ये बंद करण्यात आलं. आता ब्रिटिशांनी ठरवलं या सगळ्यांना फाशी द्यायची किंवा गोळ्या घालायच्या, त्यांना ठार मारून टाकायचे, कारण हे आपले शत्रू आहेत, हे जपानच्या बाजूने आहेत, हे भारताच्या ब्रिटिशांच्या विरोधात आहेत, हे स्वातंत्र्यासाठी लढत होते. या सगळ्यांना मारायचे. पूर्ण देशामध्ये खूप दुःखाची लाट पसरली. देशाच्या कानाकोपऱ्यातून एकच आवाज सुरू झाला, तो म्हणजे खून दो मैं तुम्हें आजादी दूंगा. देशात एकच आवाज सुरू झाला, चलो दिल्ली. देशात एकच आवाज सुरू झाला, कदम कदम बढाए जा, खुशी के गीत गाए जा. जगात आता सगळीकडे दुमदुमायला लागलं सुभाषचंद्रांचं नाव, की सुभाषचंद्र बोस अमर रहे. आता मात्र देशात जो तो आझाद हिंद सेनेच्या पाठीशी उभा राहिला. ब्रिटिशांना समजेना आता काय करावं. ब्रिटिशांनी कोर्टामध्ये केस उभी केली आणि कोर्टामध्ये खटला सुरू झाला की आझाद हिंद सैनिकांना मारण्यात यावं म्हणून. समोर जज बसलेले, आता कोण लढणार? परंतु अशा वेळेस भुलाबाई देसाई, तेज बहादूर सप्रू आणि स्वतः पंडित जवाहरलाल नेहरू जे मित्रच होते सुभाषबाबूंची, हे तिघे जण, त्याने आपला काळा कोट पुन्हा एकदा घातला, तो काळा डगला असतो तो, आणि ते वकील म्हणून उभे राहिले. आणि त्यांनी शर्थीने प्रयत्न केला आणि सांगितलं एकाही या आझाद हिंद सैनिकाला ठार करायचं नाही. त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि स्वातंत्र्य मिळवणं हा प्रत्येकाचा अधिकारच आहे. ब्रिटिश ऐकायला तयार नाही. त्यांनी शर्त केली, सगळ्या पूर्ण देशभर ज्यावेळेस दिवाळी चालू होती, कसली दिवाळी, काळी दिवाळी पाळण्यात आली आणि आता सगळ्यांना फासावर लटकवणार. आणि शेवटी असं ठरवण्यात आलं की सगळ्यांना फाशी देण्यात यावं किंवा सगळ्यांना जसं जसं त्यांनी केलंय त्यानुसार त्यांना सजा देण्यात यावं. त्यांना सजा फरवण्यात आल्या. या सगळे वकील हरले, काहीच चालेना. हरले म्हणजे किती लढून फायदाच नाही, कारण ब्रिटिशांनी ठरवलंच होतं त्यांना ठार मारायचं. आणि म्हणून त्यांच्या विरुद्ध या ठिकाणी त्यांना सजा फरवण्यात आल्या. परंतु बाळांनो, इथून खरं आता तुम्ही म्हणाल अरे इथे तर सुभाषबाबूंचा पराभव दिसतोय, अरे सुभाषबाबू तर गेले, आता काय? परंतु नाही, इथून खरी सुरुवात आहे. सुभाषबाबूंनी जी स्वातंत्र्याची जी मशाल पेटवली होती त्याचा परिणाम असा आला की आपल्या देशाच्या कानाकोपऱ्यातून लोक घराघरातून बाहेर पडले आणि सगळ्यांनी दणदणून टाकलं सगळं आसमंत. आणि ज्या ब्रिटिशांना सांगितलं की यांना सजा होताच कामा नये, आमचा एकही आझाद हिंद सेनेचा जो माणूस आहे, सैनिक आहे, त्याला ठार मारता कामा नये, मारल्यास सगळा देश खळून पेटेल. आता जिकडे तिकडे आंदोलनं सुरू झाली. सुभाषबाबूंच्या एकाही माणसाला हात लावायचा तर काय करावं, ब्रिटिशांना प्रश्न पडला. ब्रिटिश एका बाजून तयार होते, सजा तर झाली आहे, ठार मारायचे फक्त आता, किंवा सगळ्यांना सजा फरमवायच्या आहेत. परंतु नाही ना, सगळ्या देशभर एवढं मोठं एवढं प्रचंड आंदोलन झालं की मग मात्र सगळ्या देशात जिकडे बघावं तिकडे आंदोलनच दिसत होतं. लोक रस्त्यावर उतरले होते, कोणी असंप, हरताळ, ब्रिटिशांच्या विरोधात गोळीबार, जे होईल ते करायचे, जे सुचेल ते करत होते. आणि मग ब्रिटिशांना हार पत्करायला लागली. विजय झाला आझाद हिंद सेनेचा. कसा काय? ब्रिटिशांनी सगळ्या सजा बिनशर्त मागे घेतल्या, सगळे खटले मागे घेतले आणि आझाद हिंद सेनेच्या सर्व सैनिकांना सोडून देण्यात आलं. आता ब्रिटिशांनी ठरवलं पुन्हा आपलं राज्य सुरू झालं. आता ब्रिटिशांनी राज्य करायला परत सुरुवात केली, कारण दुसरं महायुद्ध जिंकले नाही ब्रिटिश. परंतु आता सोपं नव्हतं. आता आम्ही सहन करणार नव्हतो, कारण आम्हाला सुभाषबाबूंनी शिकवलं होतं
आम्हाला स्वातंत्र्याची प्रेरणा दिली होती, ज्वाज्वल्य देशभक्ती दिली होती. आता मी थोडी स्वस्त बसणार. आता लोक घरीच नाही, रस्त्यावरती ब्रिटिशांच्या विरोधात कोणी प्रतिसरकार करते. जसं आपण पाहिलं होतं, जिकडे तिकडे आंदोलन, एवढं प्रचंड मोठी आंदोलन तयार झाली की ब्रिटिश थकले, अक्षरशः कंटाळले, कसं राज्य करायचं, एक दिवस स्वस्तता नाही. आणि म्हणून ब्रिटिशांनी नौसेनेला बोलवलं. तुम्हाला माहिती आहे, नौसेना आहे, वायुसेना आहे, वायुदल, वायुदल आहे, विमान दल, नौदल आणि लष्कर, ह्या तिघींनाही त्याने आव्हान केलं. आणि नौदलाला आणलं आणि सांगितलं, यांच्यावरती गोळा जळा, हे जेवढे आंदोलन करतायत ना त्यांना ठार मारा. आणि म्हणून आपल्या भारताच्या मुंबई जे आहे आपलं, जिथे आपण आहोत, या मुंबईच्या बाजूला ब्रिटिशांच्या मोठमोठ्या नौका होत्या. आणि त्या नौकामध्ये मोठमोठं त्यांचं लष्कर होतं, सगळं नाविक दल होतं. आणि हे नौसेनेचं सगळं सैनिक तयार झाले कोणाला, लोकांना मारण्यासाठी. त्यांना सांगितलं, ह्या लोकांना मारा तुम्ही, आंदोलन चिरडून टाका तुम्ही. पण अचानक एक वेगळीच घटना घडली. हीच ती राष्ट्रप्रेमा, हीच ती राष्ट्रप्रेरणा, हीच ती राष्ट्रभक्ती. काय घडलं असेल? चमत्कार. व अचानकपणे एका बोटीवरती ब्रिटिशांचा झेंडाच खाली उतरवण्यात आला आणि त्या ठिकाणी घोषणा सुरू झाल्या, भारत माता की जय, सुभाष बाबू की जय. आणि स्वातंत्र्याचा विजय असो. आणि खरोखर जिकडे तिकडे बेभान, त्या नौकेचं नाव होतं तलवार. ज्ञानातून जशी तलवार उपसावी तशा तऱ्हेने या नौकेवरचे सगळे सैनिक जे होते, नौसैनिक, त्या सगळ्या नाविक दलाने संप केला आणि सांगितलं, नाही, आम्ही आमच्या लोकांवरती गोळ्या झाडणार नाही, आम्ही स्वतंत्र झालो. आणि त्याने ती नौका स्वतंत्र केली. ती झाल्यावरती बरोबर आजूबाजूचे सगळे नौसैनिक जेवढे होते, नौदल होतं, ते सगळंच फितूर झालं आणि ब्रिटिशांच्या विरोधात गेलं. आणि त्या सगळ्यांनी सांगितलं, आम्ही आमच्या बांधवांवर गोळ्या घालणार नाही. सगळं नौदल ब्रिटिशांच्या विरोधात. ब्रिटिशांना हादराच बसला, ज्यांच्या जीवावर आपण हे सगळं करतो ते सैनिकच आपल्या बाजूने नाही. मग त्याने विमान दलाला सांगितलं, विमानं सगळी वरून आणा, वरून बॉम्ब टाका, वरून कसंही चिरडा या लोकांना, आंदोलन सगळं संपलं पाहिजे. आणि म्हणून मेरठ, अंबाला, कराची, दिल्ली सगळीकडून त्यांनी सैनिक मागवले. पण बाळांनो, पुन्हा एक मोठा चमत्कार घडला. आता स्वातंत्र्य हे केवळ बोलण्यासाठी नाही, प्रत्येकाच्या रक्तात उतरलं होतं. आणि म्हणून आता जो तो तयार होता, ते सगळे विमानदलवाले, ते अंबाला असो, मेरठ असो, दिल्ली असो, लाहोर असो, कराची असो, सगळीकडचे विमान दलातले सगळे सैनिक एकदम संपावर गेले. आम्ही अजिबात तुम्हाला सहकार्य करणार नाही, आम्ही आमच्या बांधवांवरती अजिबात हल्ला करणार नाही. अशा तऱ्हेचं वातावरण. ब्रिटिशांना समजेना आता राज्य करायचं कसं. लष्कर आपल्या ताब्यात नाही, नौसैनिक आपल्या विरोधात आहेत, विमान दलवाले संपाला बसले, कोणाला आवरायचं. बरं, एवढं करत असताना देशातलं आंदोलन तर चालूच आहे. आता त्यांनी लोकांना आव्हान केलं, शांत बस. आपण उलट झालं, लोकांनी उलट त्या नौसैनिकांना मदत केली. गिरण्यांचा मोठा संपच सुरू झाला. कामगार म्हणाले, नोकरीच्या अगोदर पहिलं स्वातंत्र्य. आणि मग सगळे स्वातंत्र्यासाठी पेटलेले लोक. हा स्वातंत्र्य लढा 1946 पर्यंत एवढा मोठा, जो सुभाष बाबूंनी तयार केलं होतं, त्या जे काही बीज पेरलं होतं, त्याचं आता वटवृक्षात रूपांतर झालं होतं. आंदोलनासाठी लोक आता जीव द्यायला तयार होते. तू मुझे खून दो ना, आता प्रत्येक जण रक्त सांडायला तयार होता. आणि याच आंदोलनामुळे ब्रिटिश समजले की भले आम्ही दुसरं महायुद्ध जिंकलो, पण भारत जिंकू शकत नाही. भले आम्ही तिकडे विजय मिळाला, परंतु आता मात्र आम्ही भारतावर राज्य करू शकत नाही. आणि मग ब्रिटिशांनी ठरवलं की आता स्वातंत्र्य द्यावं लागणार. पण या म्हणूनच ह्या एवढ्या प्रखर आंदोलनामुळे रासबिहारी बोस आणि सुभाषचंद्र बोस यांच्या महान कर्तृत्वामुळे, अतुलनीय पराक्रमामुळे स्वातंत्र्य लढ्याला एक वेगळी धार आली, एक वेगळी झळाली आली. आणि त्यामुळे स्वातंत्र्य देण्याशिवाय ब्रिटिशांना पर्याय राहिला नाही. आणि म्हणूनच पुढे 15 ऑगस्ट 1947 ला ब्रिटिशांनी ठामपणे ठरवलं, आम्ही सगळे जातो. आणि त्यांना ते स्वातंत्र्य नाईलाजास्तव द्यावंच लागलं. मी नाईलाजास्तव मुद्दाम म्हणतोय, कारण ब्रिटिशांना अजिबात देण्याची इच्छा नव्हती, परंतु राज्य करण्याची ताकदच त्यांच्यात उरली नव्हती आणि आमच्याशी समर्थपणे लढा देण्याची त्यांच्यात हिंमत उरली नव्हती. आणि म्हणून ब्रिटिशांनी आपल्याला स्वातंत्र्य दिलं. बाळांनो, समजलं काय ते नेताजी सुभाषचंद्र बोस आणि काय ते रासबिहारी बोस आणि काय त्यांचे ते कार्य आणि ती आझाद हिंद सेना. बाळांनो, याचा खूप अभ्यास करा, इतका अभ्यास कराल, कारण तुम्ही जेवढा अभ्यास कराल तेवढं ते राष्ट्र तेज, देशभक्ती वाढत जाईल. आणि एक वेगळी, त्या देशाला केवळ स्वातंत्र्य उद्दिष्ट नाहीये, त्याचं एक चांगल्या देशामध्ये रूपांतर करायचं, आदर्श राज्य या ठिकाणी स्थापन करायचंय.
आणि अर्ध कार्य स्वातंत्र्यापर्यंत त्यांचं आहे, पुढील कार्य आपल्याला करावायचं आहे. तर बाळांनो, या ठिकाणी आता मी काही चित्र दाखवतोय आणि तुम्हाला ती चित्रांमधून प्रेरणा मिळेलच. पहा, हे चित्र कोण आहेत? नेताजी सुभाषचंद्र बोस. त्यांचा पोशाख बघा, ते स्वातंत्र्य सैनिकाच्याच पोशाखामध्ये दिसतात, कारण ते त्या तिन्ही दलांचे त्यांच्या प्रमुख होते. आणि त्याच्यानंतर कोण दिसतंय बघा, जे त्यांनी केलेलं कार्य पहा, एका माणसाने केलेलं अतुलनीय अफाट असं कार्य. फॉरवर्ड ब्लॉक पक्ष स्थापन केला, आपण पाहिलं. थेट बर्लिनमध्ये जर्मनीमध्ये जाऊन फ्री इंडिया सेंटर काढलं होतं, स्वतंत्र भारताचं केंद्र. तिथे जाऊन त्यांनी रेडिओ केंद्र स्थापन करून त्यांनी त्या ठिकाणी भाषण केलं होतं की मी जर्मनीत पोहोचलो आहे आणि मी इथून माझ्या कार्याला सुरुवात करीत आहे. त्यानंतर इंडियन इंडिपेंडन्स लीग ही रासबिहारी बोस यांनी स्थापन केली. त्याच्यामध्ये ते सामील होऊन त्या लोकांना देखील राष्ट्रासाठी प्रेरित केलं. त्यानंतर आझाद हिंद सरकार स्वतः स्थापन केलं, आझाद हिंद सेना स्थापन केली, स्वतंत्र शहीद आणि स्वराज्य हे दोन्ही स्वातंत्र्य केले. आराकान प्रदेशामध्ये विजय मिळवला, इम्फाळमध्ये मोहीम काढली, आसामचा बराचसा भाग जिंकला. एवढं मोठं कार्य आहे. आझाद हिंद सेनेमध्ये त्यांना जे मदत करणारे जे अधिकारी होते, त्यांच्या ब्रिगेडचे प्रमुख होते, काही त्यांचे खास सहकारी होते, त्यांच्या काही सरकारामध्ये होते. आझाद हिंद सरकारमध्ये कोण होते बरं? शाहनवाज खान, जगन्नाथराव भोसले, डॉक्टर लक्ष्मी स्वामीनाथन. या पथकाला हे जे पथक आहे लक्ष्मी स्वामीनाथन, ह्या त्या स्त्रियांच्या पथकाच्या प्रमुख होत्या. आणि स्त्रियांच्या त्या ब्रिगेडचं नावच होतं झाशीची राणी पथक. पहिली तीन तुम्हाला सांगितलं, गांधी पथक, नेहरू पथक, सुभाष पथक आणि चौथं झाशीची राणी पथक. तर आणखीन एक सहकारी होते, गुरुबख्श सिंग धिल्ला, प्रेम कुमार सहगल हे त्यांचे प्रमुख. आणि हे पहा बाळांनो, हे आपले थोर क्रांतिकारक रासबिहारी बोस 1915 साली त्या हार्डिंग्स वरती थेट बॉम्ब टाकून कोणाच्या हाताला न लागतात त्यांच्या हातावर तुरी देऊन जे जपानमध्ये गेले होते. जपानमध्ये जाऊन सुद्धा शेवटच्या क्षणापर्यंत स्वस्थ न बसलेली अशी व्यक्ती, तिथे जाऊन इंडियन इंडिपेंडन्स लीग काढणारी व्यक्ती, तिथे जाऊन आझाद हिंद सेना स्थापन करणारी व्यक्ती, तिथे जाऊन सुभाषचंद्र बोस यांना आमंत्रण करणारी व्यक्ती आणि सगळी सूत्र जाता जाता त्यांच्या हातात सोपवणारी व्यक्ती. बाळांनो, अखंड हयात त्यांची जपानमध्ये गेली बरं, परंतु कधीही स्वस्थ न बसणारे असे हे आदर्श क्रांतिकारक. आणि ही आमची आझाद हिंद सेना. पुढे सुभाषबाबू दिसत आहेत आणि प्रचंड त्यांची सेना आपल्याला दिसते आहे. यानंतर हे पहा, कॅप्टन लक्ष्मी स्वामीनाथन आणि त्यांची झाशीची राणी पथक याचं निरीक्षण करताना थेट सुभाषबाबू आपल्याला दिसत आहेत. पण अशी तुम्हाला खूप चित्र मिळतील, पहा नक्की. या त्यांच्या घोषणा ही स्फूर्तिवचन आहेत, कायम आपल्या रगारगामध्ये, आपल्या रक्ताच्या थेंबामध्ये ती असली पाहिजे. चलो दिल्ली, तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा, कदम कदम बढ़ाए जा, खुशी के गीत गाए जा. पण आता मी इथे थोडासा थांबतो. आता तुमची जबाबदारी. तुम्हाला काही प्रश्न विचारतो, बघूया कोण काय उत्तर देत होते. पहिला प्रश्न आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेना यांच्या सेनेच्या अतुलनीय कार्यातून आपण कोणती प्रेरणा घेतलीत? पुन्हा एकदा, नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या अतुलनीय कार्यातून तुम्ही कोणती प्रेरणा घेतलीत? कोण सांगेल? आले पण 2 हात वरती आलेले आहेत. व्हेरी गुड, सांगा. चला. कधी हार मानायची नाही. अरे वा, पहिली गोष्ट, कधी हार मानायची नाही. भले ब्रिटिशांनी जगभर राज्य केलं, पण आम्ही हार मानली का? नाही. आयुष बोला अजून. आपल्या कार्यामध्ये कितीही संकट आली तरी संकटांना घाबरून न जाता आपण स्फूर्तीने लढले. आपण स्फूर्तीने लढलं पाहिजे. आपल्या ध्येयावर एवढी निष्ठा पाहिजे की आपण लढण्याची पूर्ण तयारी पाहिजे. अगदी बरोबर. आणखीन कोणाला काय बोलायचं? बोला पटापट. मस्त, छान बोलता तुम्ही, मला खूप आवडतं. म्हणजे माझ्यापेक्षा तुमची उत्तरच फार सुंदर असतात. हा, अजून एक कोणीतरी बोलतोय. जय. हा, रामचंद्र जय म्हणून आहे. कोणी बोलतोय? बोला. हात वरती आहे. बोला 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 बोला. अजून काय तुम्हाला प्रेरणा मिळाली? काय वाटतं? बोला बाळांनो. नेताजी सुभाषचंद्र बोस आणि आझाद हिंद सेनेच्या कार्यातून काय प्रेरणा मिळाली? काय वाटतं अजून काय करावं? हा, दोघांच्या हात वरती आहेत. बोला. सर, आपली जी वस्तू आहे ती आपल्यालाच भेटली पाहिजे, दुसऱ्या कोणाला नाही भेटली पाहिजे. आपलं स्वातंत्र्य आहे, आपला देश आपल्याला राखता आला पाहिजे. तो कोणाच्या हातामध्ये जाता का म्हणजे वस्तू म्हणायची आपण देशच म्हणून थेट. बरोबर की नाही? अजून काय वाटतं? बोला.
आपला देश गुलाम झाला होता, परंतु असं कधी होता का म्हणे आपल्याला ते राखता आलं पाहिजे. अजून हा बोला पटापट. तो व्यक्ती म्हणजे स्वातंत्र्यासाठी काय करू शकतो ते समजलं आज. हा, एक व्यक्ती, सगळ्यात महत्वाचं उत्तर, केवळ एक व्यक्ती सुद्धा स्वातंत्र्यासाठी किती मोठं कार्य करू शकते हे आपल्याला या पाठातून समजतं. किती सुंदर उत्तर. एका व्यक्तीची ताकद केवढी असू शकते मनात आणलं तर हे आपल्याला समजतं. अजून 2 वातावरती आहेत, बोला. सर मी बोलू बोला. अन्याय सहन करून घ्यायचा नाही. अरे वा, आता हे मला वाक्य खूप आवडलं. का सांगू? कारण स्वतः सुभाषचंद्र बोस यांनी सांगितलंय की कधीही अन्याय सहन करायचा नाही आणि कधीही अन्याय सहन करणं तर नाहीच. आणि त्यांनी पलीकडे जाऊन सांगितलं की अन्याय सहन करत राहणं हे तर चुकीचंच आहे आणि कोणताही समझोता अन्यायाशी करायचा नाही. हे त्यांचं स्वतःचं वाक्य आहे. ते थेट वाक्य आज आपल्या विद्यार्थ्याच्या तोंडून यावं यापेक्षा मोठं काय. व्हेरी गुड. काय बाळा नाव तुझं? सुंदर वाक्य सांगितलं. अजून कोण सांगतंय? बरं, आता दुसरा प्रश्न विचारू आपण. आपल्या सैनिकांच्या कार्याचा तुम्ही कसा सन्मान कराल? जसं आझाद हिंद सेनेच्या सैनिकांनी काम केलं, आजही आपले सैनिक तेवढ्याच तोडीचं काम करतायतच ना. मग आपण काय करायला पाहिजे? त्यांचा सन्मान कसा राखावा? काय करताय? सर, देशांचे जे नियम आहेत ते पाळले पाहिजे, जसे की अरे कचरा वा. न टाकणे. अगदी, आपण देशाचे सगळे नियम पाळले पाहिजे. जर सैनिक आपला नियम पाळतात की नाही? त्यांचा नियम कोणता आहे? देशाचं रक्षण करणं. त्यात ते तडजोड करतात का? नाही. त्यासाठी प्राण्याची आत्माहुती द्यायला पण तयार आहेत, बरोबर की नाही? मग आपण सुद्धा आपलं कार्य बरोबर पार पाडलं पाहिजे. अगदी, बोला. आणखीन कोणतरी बोलतोय? हात वरती कोणाला तरी. हा, बोला. रमाबाई 1 मधून ऋग्वेद. सर आपापसात युद्ध बंद थांबवले पाहिजे. हा, आपसातलं सगळ्यात, अरे वा, हे एक अतिशय महत्वाचं उत्तर. सगळ्यात मोठं नुकसान होतं आपापसात लढण्यामुळे. त्यामुळे आपापसातली युद्ध, आपापसातली भांडणं सगळं आपण आपापसातच मिटवलं पाहिजे. जर तुम्ही आपसात भांडलं तर काय होतं बाळांनो? सांगा, काय होतं आपसात भांडल्यामुळे? बोला बोला बोला. हा, सर जे आपले विरोधी असतात ना, मग अगदी ते बरोबर. त्यांना पण मोका भेटतो आपल्याला हारायला. त्यांना त्याचा मौका भेटतो. किती छान बोलला तुम्ही. ज्या दोघे भांडताना त्या तिसरा त्याचा लाभ घेतो. लक्षात घ्या, भारतावरती जेवढे आक्रमक आले, जेवढे आक्रमण झाली, त्याचं कारण हेच होतं की ते शूर होते असं नाही, त्यांच्यामध्ये खूप ताकद अशी होती असं नाही, तर आपण आपापसात भांडत राहिलो. त्यामुळे बाळा याने सगळ्यात मोठं उत्तर दिलंय, महत्वाचं उत्तर दिलंय. अभिनंदन बाळा तुझं, ऋग्वेद. व्हेरी गुड. की आपण आपापसातली भांडणं मिटवली पाहिजे. आपापसात जर आपल्या भेद असतील तर कोणी येईल आणि कधी आपल्याला पारतंत्र्यात पुन्हा लुटेल. अजून काय सांगताय? कोणा काय बोलायचंय अजून? हा, अजून काय? अजून काय कराल? किती सुंदर उत्तर देता मुलांना. मला फार आवडतं तुमची उत्तरांमधून समजतं की तुम्हाला फार चांगलं तरी समजलं. हा, आता बघूया आपण. तर आणि आपण बोल बाळा बोल. आपण आपल्या माणसांना सपोर्ट केला पाहिजे आणि जे आपल्याला हरवायला बघतात ना, त्यांचे बोलणं मानलं नाही पाहिजे. शाबाश. हे एक फार चांगलं उत्तर असं आहे की आपण जर काही करू शकलो नाही तर किमान जे करतायत चांगलं त्यांना तर सपोर्ट करू शकतो, आपण त्यांना सहकार्य करू शकतो. नेताजी सुभाषचंद्र बोस सगळेच जण बनू शकत नाही, पण आझाद हिंद सेनेचा एखादा सैनिक तर बनू शकतो ना. म्हणजे जो नेता पुढे करतोय त्या चांगल्या नेत्याच्या पाठीशी उभं राहणं हे देखील मोठं कार्य असतं. फार चांगलं उत्तर आहे. शाबाश शाबाश. ओके, व्हेरी गुड. फार चांगली उत्तर आहेत. आणि पुढचं आहे आता गृहपाठ आपण करायचा आहे. गृहपाठ म्हणजे घरी अभ्यास, घरचा अभ्यास. काय करणार? नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेच्या अतुलनीय कार्याची चित्र आणि माहिती जमा करून त्याचा संग्रह तयार करा. मला खूप माहिती तुम्हाला मिळेल, नेटवरती मिळेल, सगळीकडे मिळेल. ही सगळी माहिती जमा करायची आहे आणि स्वतंत्र एक प्रकल्पच तयार करायचा नेताजी सुभाषचंद्र बोस नावाचा किंवा आझाद हिंद सेनेचे कार्य म्हणून. आणि त्याच्यामध्ये सर्व चित्र, त्यांचा ध्वज आहे, त्यांचं चलन आहे. मी आता ते सगळंच काही या ठिकाणी दाखवलेलं नाही, परंतु त्यांचं चलन, ध्वज, राष्ट्रगीत सगळं सगळं मिळेल. मुळात खूप मोठा झाला हा पाठ, खूप मोठा झाला असता, त्यामुळे मी सगळं काही घेतलेलं नाही. तुम्ही मात्र हे सगळं जमा करा. त्यांचा ध्वज कोणता होता, त्यांचं राष्ट्रगीत कोणतं होतं, बरोबर की नाही, त्यांचं चलन कोणतं होतं, ही सगळी माहिती मिळवा. त्याचा संग्रह तयार करा. दुसरा गृहपाठ असा आहे, नेताजी सुभाषचंद्र बोस व आझाद हिंद सेनेच्या कार्याविषयी भाषण स्वतः लिहून काढायचं. ज्या अर्थी मी तुम्हाला एवढं सांगितलंय तर तुम्ही स्वतः आता भाषण तयार करा. अधिक माहिती मिळवा वाटल्यास आपल्या सरांना विचारा किंवा पुस्तकातून मिळवा, नेटवरून मिळवा. आणि मी सांगितले तेही भरपूर आहे. यावरून एक स्वतःच असं जळजळीत छानपैकी भाषण तयार करा आणि आपल्या परिपाठात अतिशय अभिमानाने ते
सादर करा. परिपाठात सादर करा. मी तर म्हणतो परिपाठातच काय, तुम्हाला जिथे जिथे कुठे संधी मिळेल त्या ठिकाणी स्वतः पुढे जा आणि ते भाषण सादर करून दाखवा. जमेल सगळ्यांना? तर तुम्हाला धन्यवाद. तुम्हाला ह्या ठिकाणी तुम्ही सर्वांनी खूप चांगलं सहकार्य केलं. माझ्या विद्यार्थ्यांनीच नाही तर शिक्षकांनी सुद्धा, पालकांनी, जे जे या ठिकाणी उपस्थित आहेत त्या सगळ्यांची मी या ठिकाणी धन्यवाद देतो, आभार मानतो आणि मी या ठिकाणी थांबतो.